पांडुरंग बलकवडे हे इतिहास संशोधक तर आहेतच, पण त्यांना तसा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तो म्हणजे तानाजी मालुसरेंच्या बरोबर चिमगडाचा जो लढा झाला त्यामध्ये त्यांच्याबरोबर जे सरदार होते नावजी बलकवडे म्हणून, त्यांचे हे वंशज आहेत. त्यामुळे असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व्यक्तीला साहजिकच इतिहासाची आणखी आवड निर्माण होणं आणि त्या ओळखीमुळे त्यांनी अनेक मोडी मराठा साम्राज्याच्या मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून मराठा साम्राज्याबद्दल शोधनिबंध लिहिलेले आहेत. पुण्यामध्ये कसबा पेठेतल्या काही प्राचीन मूर्ती शोधून काढून त्या तुमच्या पुण्येश्वर आणि नारायणेश्वर अशा मूर्ती त्यांनी शोधून काढून त्या लोकांसमोर आणलेल्या आहेत. अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत. हे त्यांची दुसरी लिस्ट वाचण्यात खरोखरच काही अर्थ नाही, पण पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य पुस्तक शिक्षण संस्था, जिथं जिथे इतिहासाचा काही संबंध आहे अशा समितीच्या प्रत्येक ह्याच्यावर ते सदस्य आहेत. त्यांनी अनेक इतिहासाशी संबंधित अशी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यापैकी महाराजांच्या अष्टक्रांती हा त्यांचा एक खूप संशोधनाचा विषय आहे. शिवाजी महाराजांनी केलेल्या अष्टक्रांतीबद्दलचं त्यांचे जे लिखाण आहे ते अतिशय संशोधनपर असं आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पुन्हा ते सांगतो, पुरस्कार अनेक मिळाले आहेत, ते सगळे या कार्याबद्दल मिळालेले आहेत. परंतु मुख्य धंदा हे की एक हाडाचा संशोधक, कष्ट करून गोष्टी शोधून काढणारा आणि त्या लोकांसमोर आणणारा आणि मांडणारा असं ते व्यक्तिमत्व आहे. आज ते समर्थांच्या राष्ट्रधर्म या विषयाबद्दल बोलणार आहेत. त्या सगळ्या गोष्टींचा एक वेगळा उहापोह त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळेल. तेव्हा आपल्यासमोर सादर आहेत इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आयादिशक्ती तुळजाभवानी छत्रपती शिवाय. मी थोडासा रामनामाचा जप करतो. आपणही शक्य झालं तर माझ्या मनात. हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. नमस्कार. श्री दासनवमीचा महाराष्ट्रात नव्हे देशभरात आणि गेली काही वर्ष एक प्रकारे जगभरात जिथे जिथे मराठी माणूस आपल्या कर्तव्यापोटी जगभरात आहे, तिथं तिथं हा दासनवमीचा उत्सव होत असतो.
याच वास्तूमध्ये गेली 100 वर्ष कैलासवासी नम कुलकर्णी उर्फ नामानंद रामास्वामी रामदासी यांच्या माध्यमातून हा दास नवमीचा उत्सव होत आहे. एखादं कार्य सुरू करणं तसं सोपं असतं, परंतु 100 वर्ष आपण सुरू केलेलं कार्य अविरतपणाने चालू राहणं ही खरं ईश्वरी सेवा आहे. हे ईश्वरी संकेत आहेत असं मला वाटतं की त्या कार्याचं महत्व आहे. आणि सध्या आमचे मित्र मोठे बंधू आहेत नंदू कुलकर्णी आणि त्यांचे सर्व सहकारी अपार कष्ट घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कार्यक्रम घेणं आणि तो पूर्णत्वाला नेणं सध्याच्या काळात अतिशय कठीण आहे. परंतु त्यांचं ध्येय, त्यांची निष्ठा, त्यांचे परिश्रम हे बघितल्यानंतर मला त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं कौतुक करावं असं. आणि त्याचबरोबर मी देशभर प्रवास करत असतो. देशभरात व्याख्यानमालांच्या निमित्ताने ज्ञानयज्ञ, वैचारिक मंथन हे चालू असतं. ती आपली परंपरा आहे. फार मोठी वैचारिक विचार मंथन हा आपल्या संस्कृतीचा कणा आहे. आणि म्हणूनच जसा नदीचा प्रवाह वाहता असतो त्यामुळे तो शुद्ध राहतो, त्याची शुद्धीकरणाची प्रक्रिया सातत्याने चालू जाते. तसं विचार मंथनातून ही संस्कृतीच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सातत्याने चालू राहते. आणि म्हणून परंतु आता बघा पुण्यामध्ये वसंत व्याख्यान 150 वर्ष होऊन गेली. एकेकाळी वसंत व्याख्यानमाला पुणेकरांसाठी फार मोठी पर्वणी होती. पुणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातून अभ्यास जाणून हे इथं येऊन जसं सवाई गंधर्वासाठी देशभरातली चाहते मंडळी इथे येतात, वास्तव्य करतात आणि त्याचा आस्वाद घेतात, तसं या वसंत व्याख्यानमालेच्या संदर्भात चालू होते. परंतु जर सध्या काही वर्ष पाहिलं तर तुम्हाला जाणीव होईल की आत्ताचं जे गतिमान जग आहे त्या गतिमान जगामध्ये लोकांना या गोष्टीसाठी वेळ देत आहे. काही वेळेस त्यांची अपरिहार्यता असते आणि काही वेळेस दुर्लक्ष की आता या गोष्टीला काय महत्व द्यायचं असंही वाटतं. आणि मग मला जाणवतं देशभरातल्या अनेक प्रख्यात व्याख्यानमालांची परिस्थिती आज अतिशय कठीण आहे. श्रमाने ती मंडळी बघा व्यवस्था उभी करायची, फंड उभा करायचा आणि परिश्रमाने लोकांना हे ज्ञान देण्याचा प्रयत्न करायचा, विद्वानांना बोलवायचं, त्यांचं मानधन द्यायचं आणि समोर श्रोतेच नाही अशी परिस्थिती आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर मी गेले अनेक वर्ष इथे येतोय. सेवा माझ्या पद्धतीने ही मी सेवा देतोय समर्थांच्या प्रती आणि या कार्याप्रती 100 वर्षाचं
जे मंडळ आहे, जी संस्था आहे, जी व्याख्यानमाला आहे, तिथे येऊन आपली सेवा देणं हे मी माझं कर्तव्य मानत आहे. आणि माझ्या परीने मी ते काम करत असतो. माझ्या जे काही मी आजपर्यंत अभ्यास केला, जे काही विचार मी चिंतन करत असतो, त्या चिंतनातून जो विचार सुचला तो आपल्यापर्यंत आणून पोहोचायचा. त्यात मी किती विद्वान आहे, मी किती त्या गोष्टीला योग्य आहे, याचा मी विचार करत नाही. माझं कर्तव्य ते मी पार पाडणं असं समजतो. आणि या पार्श्वभूमीवर इथं मात्र बसायला जागा नाही. हे या संयोजकांचं यश आहे आणि तुमचं समर्थन प्रतीची भक्तिभाव आहे. मी त्याला नतमस्तक करतो. मी अनेक व्याख्यानातून, मागच्या वर्षीचं व्याख्यान होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशज, त्यांना समर्थ आणि त्यांच्या संप्रदाय, त्यानंतर सज्जनगडावरचं समर्थांचं समाधीस्थान, तसं चाफळ, याविषयीचा जो भक्तिभाव होता आणि त्यातून या कार्यासाठी राज्यकर्त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांनी ज्या काही व्यवस्था लावून दिल्या, इनामं लावून दिली, जमिनी, गावं आणि इतर काही व्यवस्था वेगवेगळ्या लावून दिल्या, त्याचा मी विस्तृत आढावा घेतला आणि तोही त्यांच्या शब्दामध्ये. म्हणजे समर्थ संप्रदाय आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशज आणि तत्कालीन त्यांच्याबरोबर कार्य करणारे अष्टप्रधान, वेगवेगळे सरदार, यांच्या देखील त्यांचा जो काही भक्तिभाव आहे, त्यांनी देखील स्वतंत्र या संस्थानासाठी केलेलं कार्य, याचा मी विस्तृत आढावा. त्यांच्यामध्ये मी थांबलोच नाही. त्यांचं ग्रंथ, त्यांचं आज्ञापत्र, त्यांची सनद, त्या सनदीमधलं त्यांच्या प्रती असलेले शब्द हे मी आपल्या समोर मांडले. समाजामध्ये कुठल्याही चांगल्या कार्याला काही लोक विरोध करण्याचा प्रयत्न करतात. समाज नाही, लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो, अशी जी मंडळी असतात विघ्न संतोषी आणि समाजात जे काही चांगलं चालू आहे त्या सर्व कार्याला विरोध करणारी जी मंडळी असतात त्यांची संख्या नगण्य असते. परंतु मीडिया, कारण की त्यांना ते, कारण की जर माणूस सज्जन आहे म्हटलं कोण बघणार, हा माणूस दुर्जन आहे, हा वाईट आहे, हा काय वाईट करतो हे सांगितलं की आपल्या आकर्षणाचा विषय असतो. म्हणून त्या गोष्टीकडे लक्ष वेधलं जातं, दुसरं काही नाही. लक्षात ठेवा, आजही मी नेहमी सांगतो, बघा की आपल्या दृष्टीने बघा, काय 2-4 वर्षापूर्वी 2000ची नोट ही भारताची मोठी नोट होती, बरोबर आहे की नाही? 2000 रुपयाची नोट घेऊन आपण बाजारात जातो, एखाद्या किराणा माल, मेडिकलच्या दुकानात, कुठेही वस्तू, काही वस्तू 100, 200, 500 जे काही घेत होतो, ती नोट देत होतो, वस्तू घेत होतो, राहिलेले पैसे मिळत होते. जर असं झालं असतं की ती नोट त्या व्यापाऱ्याला, त्या दुकानदाराला दिली आणि तो म्हटला की तू मला 2000 रुपयाची नोटच दिली नाही, 2000ची सामान्य गोष्ट नव्हती, 2000साठी फोन होत आहे, तर तुमच्याकडे काही पुरावा होता का की तुझ्या गल्ल्यामधली ती 2000ची नोट माझी आहे? तुमच्याकडे साधा नंबरही नाही त्या नोटेचा. 2000 रुपयासारखी सगळ्यात मोठं चलन तुम्ही दुसऱ्याच्या हातात देताना त्या नोटेचा पुरावा म्हणून ती माझी आहे, नंबरही लिहून ठेवण्याची आवश्यकता भासली नाही. याचा अर्थ जग चांगलं आहे. घडलंय का असं कधी? आणि आपल्यालाही आवश्यकता वाटली नाही, बरोबर आहे का?
मी हे मुद्दाम का सांगतो, हा खरा विचारच आहे. काय झालंय, सज्जन शक्ती हिच्याविषयी लोक शंका घ्यायला लागली की आता काही जगात राम राहिला नाही. काय शब्द, राम राहिला नाही, त्याशिवाय आपण जमलो का? इथं हे विश्वाचा गाडा हा जो काही चाललाय ना, तो त्यावरच चाललेला आहे, सज्जन शक्तीवर. एक छोटंसं उदाहरण बघा. मग नेहमी वाटतं की मुद्दाम का थोडासा हे करतो, याचं महत्व आहे, लक्षात ठेवा. आपण नेहमी देवळात जातो, देवाचं दर्शन घ्यायचं असं आपण आतुर झालेलो असतो, मोठा भक्तिभाव, श्रद्धा, आणि आपण चप्पल काढतो, देवात जातो, परंतु आपलं सगळं लक्ष मात्र आपल्या चप्पलीकडे. आणि आपण त्या देवाशी म्हणजे एकाग्र होण्याऐवजी त्या चप्पल किंवा आपल्या वाहनाच्या त्या पायातल्या ह्याच्यासाठी अस्वस्थ होऊन लागवर बाहेर येतो. पहिलं काय बघतो, राहिली बाबा माझी चप्पल. चिंता कोणाची, तेही चिंता आपल्याला. आता बघा मी काय सांगतो, आपण सगळेजण एकमेकाकडं मंदिरात गेल्यानंतर संशयाने पाहतो, या हात चप्पल करून नसला. मी सर्वे केला, मी संशोधक आहे आडाचा, माझा धंदा काय की बाप दाखवण्याचं श्राद्ध कर. कसबा गणपती माझं घरच आहे, आलं का लक्षात? त्याच्या प्रांगणातच मी राहतो. आम्ही सगळे एक छोटासा प्रयोग केला. म्हटलं कसबा गणपतीच्या देवळामध्ये दररोज साधारण दिवसभरामध्ये 1-2-3 हजार लोक सकाळपासून जातात. जर चतुर्थी असेल तर तो आकडा साधारण 5,000-10,000 पर्यंत जातो. आता मी विचार काय केला की बाबा 10,000 लोक कसबा गणपतीच्या दर्शनाला गेले, आणि मी चौकशी, लगेच कळतं बरं का, चप्पल गेली हे तर लगेच समजतं. अरे लगेच बाहेर आले की ते सगळं सुरूच होतं, चप्पल गेली 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 गेली, आलं का लक्षात? आणि मग आम्ही चौकशी केली, 10,000 लोकांमध्ये चतुर्थीच्या दिवशी साधारण 50 चप्पल जातात. किती? 50 चप्पल जातात. 10,000मध्ये 50. आता आपण 50 चोर सोडतो, साधारण एक माणूस पुन्हा पुन्हा चप्पल, तर काय एका चप्पलीवर थोडंच बघा. आता म्हणजे 10 चप्पल चोर आहे 10,000 मागे. हे हजारी किती आहे? 1. हजारी किती आहेत? डबल झाले 2. हजारी किती आहे? 5. 50, प्रत्येक 50 जण चोर आहेत, तरी हजारामध्ये 5 आहे. हे 995 लोक सज्जन आहेत. पण इथं सगळेच एकमेकाकडे संशय आहेत. अशी आपली समाजाची धर्माकडे पाहण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. प्रत्येक जण संशयाने पाहायला लागलेला आहे की हा नास्तिक आहे, त्याला देवच म्हणजे नाही, हा असाच आहे. असे जे आहेत ना, त्यांची बोटावर मोजण्या इतकी सारख्या, आजारी एकही नाही. सगळी माणसं पापभीरू आहेत. त्यांची देवावर श्रद्धा आहे, त्यांची धर्मावर श्रद्धा आहे, त्यांची पती पत्नींची एकमेकावर श्रद्धा आहे. ते काय अमेरिका आहे का? अमेरिकेमध्ये सगळ्यांच्याच मनात शंका आहे की हा जो पुरुष दिसतो ना, ह्याची किती लग्न झाली असतील, एकूण ह्याच्या बायका आजपर्यंत किती असतील, ही बाई आहे हिची लग्न किती झाली असतील, तिला कुठल्या नवऱ्यापासून किती मुलं झाली असतील. श्रीमंती आहे, त्यामुळे काळजी नाही, सरकार त्यांची मुलं सांभाळते, त्यांना मुलांची काळजी नाही. मुलगा झाला, हॉस्टेलमध्ये टाकला, आपलं कार्य करायला रिकामे, आलं का लक्षात? हा तो पैसा आहे. भारत देशाच्या 5 पट अमेरिका मोठा आहे, आणि लोकसंख्या 1/5. आपली जगातलं रेकॉर्ड तोडलं, 140-150 कडे वाटचाल सुरू झाली, आणि अमेरिकेची 20 कोटी. 20 कोटी कुठं आणि 150 कोटी कुठं? म्हणजे भारतामध्ये 50 व्यक्तींना जी गोष्ट प्राप्त होईल ती त्यांच्या एका व्यक्तीला होते. म्हणजे आपण काय म्हणतो की अमेरिकेत जे काही चाललंय ते कशामुळे चाललं? समृद्धीमुळे चाललं. लक्षात ठेवा, नैतिकता राहिलेली नाही. आणि म्हणून आम्ही गरीब आहोत. देवा ब्राह्मणांच्या
साक्षीने लग्न केल्यानंतर आमचा संसार 50-60 वर्ष निष्कलंक राहतो. बरोबर आहे? किती विश्वास आहे. हे धर्म म्हणजे हे. आणि ज्यांनी धर्म सोडला त्यांची अवस्था ती आहे. सगळेजण तणावात जगतायत. त्यामुळे मध्ये सायकोलॉजिस्ट कॉन्फरन्स झाली. अमेरिकेमध्ये साधारण 40% 30 ते 40% लोकांना, मी आकडा काय सांगतोय बघा, ते आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा डिप्रेशन मध्ये गेलेले असतात. या उलट भारतामध्ये मानसोपचार तज्ञांना धंदाच नाही, कारण इथं डिप्रेशन मध्ये जातच नाही. सकाळी उठला की नवा सण, नवा देवाचा उत्सव आहे. आज एकादशी, उद्या चतुर्थी, आज गणपती राया, उद्या पांडुरंगाला, सोमवाराला शिवाला. म्हणजे पुन्हाला रिकामं राहिला सण आणि उत्सव आणि देवांचे. ह्यामुळे माणसाला निराशेत जायची आवश्यकताच पडत नाही. आणि म्हणून एकमेकाच्या विश्वासाने हा समाज प्रतिकूल परिस्थितीत गरिबी देखील सुखा समाधानाने राहतो. हे धर्माचं म्हणणं आहे. आणि अशा धर्मावर की जो अनादी आहे, अनादी अनंत, की ज्याचा अंत लागत नाही, या धर्माची स्थापना कधी झाली, धर्म हा विचार कधी झाला. आणि मग विचार करतो, बघा आपण त्याला संस्कृती म्हणतात. जगामध्ये अनेक संस्कृती की जिथे प्राचीन मानव त्याचा अनेक शतकांचा जी परंपरा, त्यांची जागण्याची, वागण्याची, बोलण्याची, विचार करण्याची एक पद्धत पडलेली, त्याचं तिथं संस्कारिक धर्म. आणि मग त्याला संस्कृती म्हणतात. मग कुठं आहे? इजिप्त साधारणपणाने एक 5000 वर्षाची आहे. मेसोपोटेमिया, ग्रीस, रोमन 3000, भारत. आता काय झालं की इंग्रजांनी सांगायचं ना आपण ते सत्य मानायचं. आपल्याला फार खोड्या वाईट. दुसऱ्यांनी सांगितलेलं सत्य मानतो आपण. माझ्या आई वडील काय सांगतात त्याच्याकडे लक्षच नाही. परक्यानी मला सांगायचं आणि त्याच्यावर पहिला विश्वास ठेव. मी नेहमी सांगतो बघा, माझ्या शाळेच्या पुस्तकातला पहिला धडा अलेक्झांडर, आणि त्याचं टायटल होतं जगज्जेता. अलेक्झांडर द ग्रेट, जगज्जेता अलेक्झांडर. भारतातल्या शाळेच्या पुस्तकात विद्यार्थ्यांना सांगतायत की अलेक्झांडर जगज्जेता. खरंय? सत्य? अरे तो युरोप जिंकलं, मध्य आशिया, आफ्रिका जिंकलं, भारतात आला आणि भारताच्या सीमेवर एका राजाचा पराभव त्याच्याकडून झाला. तोही का झाला तर युद्ध जिंकत असताना त्याचा हत्ती उधळला, हत्तीच्या पायाखाली त्या पौरस राजाची हत्या झाली, तो मृत्यू पावला. राजासाठी लढायचं ही भावना, देशासाठी नाही. सगळे पळून गेले युद्ध सोडून आणि क्षणिक पराभव झाला. पण अलेक्झांडरचं स्वप्न होतं की जगातला हा महान देश आपल्याला जिंकून घ्यायचा. तो जिंकता आला का? नाही. पंजाबमध्ये, पंजाबच्या सीमेवर त्या गणराज्यांनी त्याच्याशी जो संघर्ष केला त्याला पराभूत केलं एक प्रकारे. औरंगजेबासारखं 27 वर्ष त्याला विजयच झाला नाही. आणि त्या निराश अवस्थेमध्ये अलेक्झांडर मायभूमीवर जाताना तो मृत्यू पावला. ज्यांनी त्याला रोखलं, पराभूत केलं, त्यांचे वंशज त्याला जगज्जेता आणि स्वतःच्या पूर्वजांना पराभूत समजतात. यासारखं दुसरं नाही. आणि हे कोणी सांगितलं? इंग्रजांनी.
तर आपल्या इतिहासावर कसा परिणाम होत आलेला आहे आणि आम्हाला काय झालं. माझ्या गुरूंनी सगळ्यात पहिली गोष्ट सांगितली की बाबा रे, तुला ज्ञान हवंय ना, तर पहिल्यांदा तुझ्या मनात जिज्ञासेतून प्रश्न निर्माण झाले पाहिजे. प्रश्न निर्माण झाला की त्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्यासाठी माणूस ज्ञानाकडे. ज्ञानाचं मूळ मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न लक्षात ठेवा. सगळ्यांचा विचार करा. कुठलेही धर्मगुरू किंवा ज्यांनी तपश्चर्या कधी केली त्यांना जीवन हे मिथ्या आहे असं वाटायला लागलं. म्हणून एक मोठी थेअरी आहे, ज्ञान हे दुःखाचं मूळ. बघा, ही फार मोठी फिलॉसॉफिकल थेअरी आहे. ज्ञान हे दुःखाचं मूळ. दुःखामुळे मनुष्य विरक्त होतो. पण आमची विरक्तता असती स्मशानातली. लक्षात ठेवा, स्मशानात गेले ना ते सगळे असे विरक्त होतात. आता सगळं सुटलं, आता हे काय उद्यापासून आता त्यागालाच लागले. तिथून बाहेर पडला की चहा घेतला पाहिजे, नाश्त्याला कुठं जायची ही पहिली. स्मशानातून बाहेर पडला की चहा आणि नाश्त्याचा विषय, ती स्मशान वैराग्य संपलं. मग पहिलं काय तर ज्ञान आणि हे सगळं मिथ्य आहे. मग त्याच्यातून विरक्तता, विरक्ततेतून वैराग्य आणि वैराग्यामधून अंतिम सत्य आणि मग त्यातून समर्थ सावध हो याला म्हणतात ज्ञान. तो शब्द ऐकला आणि ते बाहेर पडलं. लक्षात ठेवा, हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आता बघा, गौतम बुद्ध एक उन्मत्त राजपुत्र आहे. त्याचा छंद काय? श्रीमंतांच्या मुलांचा छंद तोच. जशी कार, सगळ्यात महागाची कार बेफान वेगाने चालवायची हा त्यांचा छंद असतो. तोच छंद त्याचा होता. तो रथ राजमार्गावर बेफान चालवत जाणार आणि तो रथ चालवत असताना अचानक त्याला रथ थांबवावा लागला. काय घडलं तर एक अतिशय वृद्ध जर्जर झालेली स्त्री त्या रथाच्या समोर आलेली होती आणि तो खेकसला उन्मत्तपणाने. ए म्हातारे, त्याच्या पुढे मग थेरडे म्हणतात. ए म्हातारे, मलाही म्हणतात आजकाल. मी स्कूटरवर जाताना कुठं जरा ए म्हाताऱ्या कळत नाही का, आता ए म्हणतात. अरे अहो वगैरे आता सोडून आता त्यांना आवडत नाही ते. आणि मग तो त्यांना म्हणला, अरे ए विरुद्ध बाई, ए तुला कळत नाही का, माझ्या रथा पुढे आली, चिडवून गेली असती का, तुला कळतं का माझ्यामुळे आता काय घडलं असतं, मी तुला वाचवलं. ती हसली. बाबा रे, धन्यवाद त्याबद्दल, मी तुला नतमस्तक होते. मग असं का केलं? अरे बाबा, मी नाही केलं, हे माझ्या वृद्धकाळाने केलं. मी तिथून निघाले रस्ता, त्यावेळेस तू दिसत नव्हता, परंतु मी किती पावलाने चालणार आणि मी मध्ये यायला आणि तुझा रथ भरधाव यायला. परंतु तू मला वाचवल्याबद्दल धन्यवाद. पण मी तुला सांगते, जरी मी तुझ्या रथाखाली गेले असते तरी मी देवाला सांगितलं असतं त्याला पाप देऊ नको, त्याला माफ कर, कारण चूक आहे. पण लक्षात ठेव, हे वृद्धत्व तुलाही येणार. अरे का, याला म्हणतात ना, हे वृद्धत्व तुलाही येणार आहे. तसं एक महारोग झालेली स्त्री, एक पुरुष वृद्ध त्याच्या समोर आला, त्याला किळस आली, त्याला होकारे आली
आणि त्याने त्याला का तू माझ्या समोर आला, अरे माझा किळस आली मला, असं माझं सगळं वाईट. तर म्हणलं बाबा रे खरंच मला वाईट वाटतं, परंतु लक्षात ठेव असं आलं तुलाही होणार आहे. आणि मग त्याच्या मनात आलं की हे जर मला होणार आहे तर यातून मुक्त कसं व्हायचं लक्षात. तर हे ना प्रत्येक जे ऋषी मुनी साधू संत सत्पुरुष या सगळ्यांच्या जीवनामध्ये हा असा काहीतरी एखादा ऍक्सिडेंटली क्षण येतो की जो त्याला चिंतन करायला लागतो, अंतर्मुख करतो आणि तिथून एक नवा अध्याय सुरू होतो. अशी ही आपली संस्कृती आहे. आता बघा मी मगाशी सांगितलं जगामध्ये इजिप्त, ग्रीक, रोमन, शक, हून, कुशाण, चिनी संस्कृती प्राचीन आहे आणि त्याचबरोबरची अशी आपली भारतीय संस्कृती. मग अशी संस्कृती आज ज्या संस्कृतींचा अभ्यास होतो, आज त्या सर्व संस्कृती आणि भारतीय संस्कृती यांची तुलना करायची झाली तर आपल्याला काय दिसतं. आता बघा इजिप्तमध्ये पिरॅमिड आहेत, इजिप्तमध्ये पिरॅमिड आहे. बघा 3000-4000 वर्षांपूर्वी निर्माण केलेले ते पिरॅमिड, ती कल्पना ही आपण असंही आहे कसं केलं हे. म्हणजे या खोली एवढा दगड आहे आणि अशा दगडांचा मोठा तो ठराविक आकाराचा डोंगर आणि त्याच्यामध्ये तळघर, त्या तळघरामध्ये तो मेलेला प्राण माणूस आणि त्याच्याबरोबर जिवंत देवदास, म्हणजे त्यांच्यासाठी जिवंत दासी, त्यांच्यासाठी जिवंत घोडे, सगळं आहे. का तर तो जिवंत झाल्यावर त्याला काय. बघा दोन संस्कृतींमधला मूलभूत फरक आहे. आपल्या संस्कृतीमध्ये शरीर हे वस्त्र आहे, आत्मा अमर आहे आणि त्यांचं सगळं त्या वस्त्रावरच प्रेम आहे. आपण काय म्हणतो जन्म आणि मृत्यू हे आपल्या जीवनातलं एक जीवन चक्र आहे. ज्या क्षणी मृत्यू झाला त्या क्षणी आपला आत्मा त्यातून दुसऱ्या आत्म्याकडे गेला, पण ते मात्र त्या आत्म्याची, म्हणून आपण अग्नी देतो आणि काय म्हणतो माती झाली. म्हणजे काय झालं, तो विलीन झाला, आत्मा गेला, तो काही थांबलेला नाहीये. आणि आता आत्मा नसलेलं हे वस्त्र याला नष्ट केलं पाहिजे. घाईच होती बघा सुरू. लक्षात ठेवा, ज्या शरीरावर आपण सगळेजण वर्षानुवर्ष पती पत्नी एकमेकावर, मुलगा आईवर, वडिलांवर, आणि आई वडील जरी मुलगा लहानपणी गेला किंवा तरुणपणी गेला तरी घाई होते आता लवकर बाहेर काढ. लक्षात. पण आत्म्या बाबतीत नाही. तिकडं मात्र ते त्याला गाडायचं त्याचं सगळं, आणि त्यांना विश्वास होता आपलं पोरगं काय करणार नाही, म्हणून जिवंतपणे आपली थडगी करून ठेवायची. खरं विश्वास होतच नाही मुलांवर. आपला मुलगा काय आपला दिवा लावणार आहे, तो जिवंतपणे आपला दिवा लावत नाही, तो मेल्यावर काय लावून. म्हणून तो बघा यांच्यात स्पर्धा असायची की तुझं थडगं मोठं का माझं थडगं, मेल्यानंतरच्या थडग्याला काय, जिवंतपणे काय. लक्षात ठेवा, हा फरक आहे दोन संस्कृतींमधला. आपण आणि ते कोण आहोत, आपलं वेगळेपण जोपर्यंत तुम्हाला समजत नाही महती. आता बघा त्या ज्यांनी ते पिरॅमिड निर्माण केले त्यांचेच वंशज तिथं राहतात. ते काय कुठं पळून गेले का, नाही. पण त्यांना सांगितलं की हे तुमच्या पूर्वजांनी, ते म्हणतात नाही नाही त्यांचा आमचा काय संबंध नाही, आम्ही दुसरे आहोत, आमचं दुसरीकडे आहे. त्या पुस्तकात एक वेगळं नाव दिलं तर इथं बोलत नाही म्हणतात. त्या पुस्तकाने त्याच्याशी आमचं नातं आहे. बरोबर आहे का. हे ज्यांनी हे निर्माण केलं त्यांच्याशी नातं तोडलं. सिरियामध्ये आता मध्ये बघा त्यांच्या म्युझियम मध्ये फक्त होतं तेही नष्ट करून टाकलं. म्हणजे स्वतःच्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी केलेल्या चांगल्या गोष्टी नष्ट केल्या. तिथं ग्रीसमध्ये तीच परिस्थिती आहे. लक्षात ठेवा,
ग्रीसमध्ये आपण ते सगळे ग्रीसचे अवशेष बघतो रोमचे, पण तिथल्या समाजाचा त्या संस्कृतीशी ऋणानुबंध राहिलेला नाही. तो व्यवसाय हे दाखवायचा आणि पैसे कमवायचे. त्याच्याशी त्यांची जी जगण्याची पद्धत होती त्या संस्कृतीशी, तिचं त्यांचं नातं तोडलेलं आहे आणि एका वेगळ्या संस्कृतीशी त्यांनी नातं तोडलेलं आहे. आणि मग इथं चीनमध्ये तिथे अफगाणिस्तानमध्ये कालपर्यंत तो बामियांचा बुद्ध त्या अहिंसेचं तत्वज्ञान सांगत उभा होता. त्याच मंडळींनी आपल्याच पूर्वजांनी निर्माण केलेलं ते भव्य दिव्य जगाला संदेश देणारं त्यांनी तोफा बंदुका आणि यांनी सुरुंग लावून फोडून टाकलं. पण तो काही नष्ट झाला तरी तो हसतोय. आता त्यांची अवस्था काय लक्षात ठेवा. पण आपल्या जगामध्ये फक्त एकमेव असा देश आहे, एक संस्कृती आहे की आजही हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी जो मार्ग दाखवलाय त्याच मार्गावरून आपली वाटचाल चालू आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी त्या वेदांची रचना केली. वेद, यजुर्वेद, सामवेद, आणि त्यातून या विश्वाचं ज्ञान चिंतन. वेद काय एका व्यक्तीने लिहिलेत का? वेद हे हजारो ऋषी मुनींनी या विश्वाचं केलेलं चिंतन, ते चिंतन त्या वेदांमधल्या ऋचांच्या माध्यमातून आपल्या समोर आणले. आणि म्हणून आज जगातलं सगळ्यात प्राचीन वाङ्मय अशी वेदांची ओळख आहे. जगातलं सगळ्यात प्राचीन वाङ्मय म्हणजे वेद. आणि मग बघा, ऋषी मुनींनी, साधू संत सत्पुरुषांनी या संस्कृतीला दिशा दिलेली आहे. घरामध्ये आपण भांड वापरत असतो. भांड वापरलं की त्याच्यावर कीटन चढतं. स्वयंपाक केल्यानंतर त्याला स्वच्छ करावं लागतं. तसं धर्मरूपी, संस्कृती रूपी हे जे भांड आहे ते वारंवार घासून लखलखीत करावं लागतं. आता बघा दोघांच्या मध्ये फरक. मी काय सांगतो, मी तुम्हाला चिंतन करायला आणायला आलेलो आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्यातला तो जो काही प्रश्न निर्माण करण्यासाठी आलेला अस्मिते, जे काही तुमच्या मनामध्ये जे काही चिंतन करण्यासाठी मी, कारण की एकदा का तुम्हाला दिशा लागली की आपण माणूस अभ्यास करतो. बघा, जी गोष्टीचा मी विचारच कालपर्यंत केला नव्हता, जे माझ्या काय होतं माहिती का, आमच्या समोर दररोज ग्रंथ ठेवला जातो आणि फक्त आधी त्याचं पठण पारायण करत असताना त्या शब्दांचा अर्थ, त्यांचं तत्व किती समजून घेतो, हाही चिंतनाचा विषय. त्यावर चिंतन करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, चालतं. तर लक्षात ठेवा, या जो काही सगळा अर्थ आहे तो तुम्ही स्वतः चिंतन करा आणि त्यातून तुम्ही पुढे जा. आता बघा, 2000 वर्षांपूर्वी त्या येशू ख्रिस्ताला त्या पॅलेस्टाईनच्या भूमीमध्ये जे योग्य वाटलं त्यांनी लिहिलं, सांगितलं. आज त्याला 2000 वर्ष होऊन गेली. काळ किती पुढे गेला, परंतु स्वप्नात देखील आम्ही त्याच्यावर शंका व्यक्त करायची नाही. आपण बघा, 1947 साली घटना लिहिली समजा 50 मध्ये. आजवर त्या घटनेत कालानुरूप बदल करतो ना. बदल करणं हा धर्म आहे.
कालपर्यंत आमचा 47 सालचा धर्म सांगत होता अष्टपुत्र सौभाग्यवती. आता देऊन बघा आशीर्वाद, अष्टपुत्र सौभाग्यवती. ती म्हणेल बाबा तुझ्याकडे मला नको दे तुझा आशीर्वाद. नंतर म्हणले 3. आता म्हणतील का 3 नको 2. आता 2ही नाही 1च. आणि आता इतकं पुढे चालले की आम्हाला काहीच नको. बरोबर आहे का? घटना बदलली ना. आता 3 मुलं आहेत म्हणून लोक इलेक्शनला नाही. काल बघा कालची गोष्ट दुर्दैव आहे बघा. बापाने 7 वर्षाच्या मुलीला मारून टाकलं का तर तिच्यामुळे मला इलेक्शन लढतात. काय दुर्दैव आहे. बरोबर आहे का? म्हणजे घटना जर तिच्यात कालानुरूप जर तुम्ही सातत्याने बदल केला नाही तर तुम्ही कालबाह्य होता. परंतु त्यांना कळायलाच तयार नाही. स्वप्नात जरी बायबल विषयी आणि कुराण विषयी स्वप्नात जरी शंका आली तरी तो काफर. लक्षात ठेवा. काय फरक आहे? स्वप्नात तरी शंका घ्यायची नाही. स्वप्नातही शंका नाही. स्वप्नात तलाक म्हटलं तर तलाक हो. काय कसलं हे तत्वज्ञान. म्हणजे स्वप्नात तलाक म्हटला आपण त्यांचं एकमेकावर प्रेम होते. तो त्या मौलवीला चुकून पोरगी बोलली होती. काय झालं? तो म्हटला हो मला फार काल मी अस्वस्थ पहाटे उठल्यावर तो अस्वस्थ झाला. ती म्हणजे काय अस्वस्थ झाला? म्हणला बाई प्रेमविवाह आहे. तो म्हणला काल मला असलं वाईट स्वप्न पडलं आणि मी तुला तलाक तलाक म्हटलं. तो कोणतरी होता त्यांनी सांगितलं मौलवीला काल स्वप्नात तलाक म्हटला. मौलवीने बोलून घेतलं तलाक झाला. तो म्हणतोय ना अहो माझ्या स्वप्नाचा तलाकचा काय संबंध आहे? नाही 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 म्हटले स्वप्नात तलाक झाला. आता तुम्हाला एकत्र राहता येणार नाही. बापाने दिला आखलून. मुलं म्हटली आता तुमचा तलाक झाला. आमचा काय तुमची संबंध नाही. काही रानटीपणा आहे. लक्षात ठेवा हा रानटीपणा आहे. आणि या उलट बघा की आपल्या धर्मग्रंथ आपल्या धर्माने मला जन्मसिद्ध अधिकार दिलेला आहे की प्रत्येक ग्रंथाचं चिंतन करून त्याच्यावर कालानुरूप निरूपण करावं. याला टीका हा शब्द आहे. बघा आपल्याकडचा टीका हा शब्द निंदा म्हणून नाही त्याचं चिंतन. बरोबर आहे का? रमणजी सांगा टीका या शब्दाचा अर्थ किती व्यापक आहे. त्याचं कालानुरूप तुम्ही विवेचन करा. त्याचं महत्व सांगा. त्याच्यावर नवा काय बदल झाले असतील ते चुकून झाले असतील कोणीतरी त्याच्यात चुकीचा भर घातला असेल त्याचं शुद्धीकरण करा. आणि अशा पद्धतीने आपल्याला जन्मसिद्ध विचार स्वातंत्र्य आणि आचार स्वातंत्र्य. आणि म्हणून इथं पुन्हा पुन्हा धर्मगुरू निर्माण झाले. जसे गौतम बुद्ध झाले ती त्यांच्या काळाची गरज होती. महावीर झाले परंतु त्याचंही अवलंबर झालं. हिंसाचार वाढला. अहिंसेची गरज वाटली. बौद्ध धर्माचा विचार वाढला. सगळा देश बौद्धमय झाला. त्या अहिंसेने या देशावर किती आक्रमण झाली. आणि शास्त्र धर्माशिवाय रक्षण करत्याशिवाय कुठल्याही राष्ट्राचं अस्तित्व राष्ट्र नाही, समाज नाही, संस्कृती नाही. लक्षात ठेवा. संस्कृती म्हणजे धर्म, राष्ट्र आणि समाज याच्या रक्षणासाठी शस्त्रधारी. शास्त्रधर्म म्हटलं की लगेच हा चतुर्वर्णवादी दिसतोय. हा मनवादी आहे. कळतं का तुम्हाला? सैनिकाची गरज असते. काय महाराजांनी सांगितलं आम्हाला स्वातंत्र्यानंतर आम्हाला कशाला आता आम्हाला सैनिकाची काय गरज आहे? अहो आम्ही कुणाच्या आक्रमणच करणार नाही. अरे तुम्ही नाही करणार समोरचं करणार आहे त्याच काय आहे का? झालं ना आक्रमण लगेच 47 मध्ये. कुठे गेली तुमची अहिंसा? कुठे गेला तुमचा तो अहिंसेचा धर्म? काय घडलं? लाखो लोकांची हत्या झाली. जबाबदार तुम्ही आहे.
काल मी बोलत होतो, माझ्याबरोबर 4 जनरल होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला. राजेंद्र निंबोरकर आणि मी तासन तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो सगळे. आणि तिथं हाच विषय मी मांडला की का चीनने आक्रमण केलं 62 मध्ये. 20,000 15,000 फुटावर आमच्या सैनिकांच्या पायामध्ये, तुम्हाला आठवतात का ते चॉकलेटचे कापडी बूट? कापडी बूट 15,000 फुटावर. जेवढे सैनिक युद्धात जखमी झाले नाही तेवढ्या सैनिकांचे पाय गँगरीन होऊन कापावे लागले. कोण ह्याला दोषी? त्यांच्याकडं मशीन गन आणि आमच्याकडं ठासणीची बंदूक, की जिथे ठासून तो बंदूक उडवायला 20 मिनिटं लागत होती, तोपर्यंत त्यांच्या त्या 20 मिनिटात 2,000 गोळ्या सुटत होत्या. काय असे नतद्रष्ट राज्यकर्ते ज्यावेळेस देशात जन्मतात आणि नको त्या गोष्टीचं अवडंबर करतात, त्याचा परिणाम राष्ट्राला, राष्ट्र पारतंत्र्यात जात नाही. संस्कृती, समाज हजारो वर्ष त्याचे परिणाम भोगावे लागतात. या नतद्रष्ट राज्यकर्त्यांमुळे संस्कृती, धर्म आणि समाज हजारो वर्षाच्या गुलामीमध्ये पडतो. लक्षात ठेवा, राष्ट्रधर्म म्हणजे काय? काय सांगितलं समर्थांनी? मी समर्थांचं सांगतोय. शब्द बदलले तरी अर्थ तो आहे. त्यांच्या शब्दामध्ये तेच मांडलेलं आहे. शब्द बदलतात, भावार्थ तो असतो. लक्षात ठेवा, वर्तमान काळातल्या शब्दांमध्ये ते भावना व्यक्त केल्या नाहीत तर ते शब्द लोकांना दुर्लक्ष केलं. समर्थांनी हेच सांगितलं, बाबांनो काय अवस्था आहे या देशाची. आजही बघा, का ही संस्कृती शाश्वत आहे. आजही वेदांवर, वेद म्हणजे अंतिम सत्य नाही, पुन्हा मी सांगतो. कारण की त्यावेळेस त्या लोकांना सूर्य पूर्वेला उगवतो, तो पश्चिमेला मावळतो. पण विज्ञानाने सांगितलं पूर्व आणि पश्चिम काहीच नाही. बरोबर आहे का? तर ते, पण त्यावेळेस त्यांना ते सांगणं महत्वाचं की पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण असतो. म्हणूनच काल राम त्या माघ शुद्ध नवमीच्या दिवशी सगळेजण गडावर गेले एवढ्या अंधारात. लक्षात ठेवा, अमावस्या असती तर जाऊ शकतील का? तर हे जे गोष्टीचं महत्व आहे, हे म्हणजे इतिहास आहे, हे म्हणजे धर्म आहे. हे सगळं सांगतात ते. आणि हे सांगितलं ऋषी मुनी या विश्वाचं चिंतन करून विश्वाची सत्य आपल्या समोर मांडलेली आहे. आणि मग त्याच्यावर जसं की या सगळ्या प्रक्रियेचं संस्कृतीवरची आक्रमण झाली आणि अत्याचारी यांना प्रतिकार, हा तो राम आहे तर रावण आहेच आहे. तो 5वीलाच बोललाय रावण आपल्याला. लक्षात ठेवा, रावण काल होता, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. राम निर्माण करा. लक्षात ठेवा, रावण असणारच आहे. आम्हाला रामायची, आणि म्हणून आपल्याला समर्थांचं जे तत्वज्ञान आहे ते हे की जिथे रामाची निर्मिती होती भगवान श्रीकृष्णाची. लक्षात ठेवा. आणि मग आपण बघा, आजही सांगतो कुठेही जा, काय इंग्रजांनी काय बघा आपल्याला असं काही ते जे 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 म्हणतात ना, लस दिलेल्या आहेत कशाच्या, व्हायरसच्या. असे व्हायरस टोचलेले की त्याच्यातून बाहेरच पडता येत नाही. हा देश कधी एक नव्हता. इथं भाषा एक नाही, इथं धर्म एक नाही, इथं राज्य एक नाही. अहो पण विविधतेत एकता इथंच आहे ना. आम्ही केदारनाथला गेलो तरी तिथून महाराष्ट्रातून आलेला, गुजरातमधून आलेला, राजस्थानमधून आलेला, तामिळनाडूमध्ये केरळमधून आलेला त्या केदारनाथला केदारनाथ महाराज की जय. कन्याकुमारीला गेला तरी आपण एक आहोत. बालाजीला गेले तर गोविंदा 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 गोविंदा. सगळेजण गोविंदा म्हणत असतात. त्याला कळतं की गोविंदा म्हणजे आपल्या देवाचं नाव आहे. मग तो बंगाली असो, तो केरळी असो, तो मराठी असो, तो तमिळ असो, तो हिंदी असो, गुजराती असो. अहो इथं एक आहे. आणि आजही आम्ही प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णांच्याच विचाराने आपली वाटचाल करतोय. आणि म्हणून आम्ही एक आहोत. लक्षात ठेवा, ही संस्कृती जी शाश्वत आहे
ती चिरंतन आहे. आणि मग बघा 7व्या शतकामध्ये आदि शंकराचार्यांना लक्षात आलं की ही यादवी संपवली पाहिजे. आणि म्हणून आज आदि शंकराचार्यांनी पुन्हा जीर्णोद्धार केला संस्कृतीचा. आणि काय एक 14 वर्ष बघा, आम्हाला हातात शस्त्र धरावं लागत नाही. तो 14 वर्षाचा मुलगा केरळमधून निघाला, देशभर हिंडला आणि तत्कालीन सर्व विद्वानांना विचारांमध्ये आपली बाजू, त्या जय आणि पराभव नाहीच आहे. लक्षात ठेवा, समोरच्याशी झालेल्या एकमेकाशी त्या वादविवादामधून माझं मत लादण्यापेक्षा माझं मत तुला योग्य वाटलं तर तू स्वीकार. आणि सगळ्या विद्वानांनी त्याला शरण जाऊन त्याचा विचार स्वीकारला. आणि क्रांती बघा, औषधाला तो धर्म राहिला नाही. आलं का लक्षात? तुम्हाला कळतंय? काही शब्दात मी बोलत नाही. आणि मग ही ताकद आहे. आणि मग बघा, यज्ञामध्ये बळी देतो तो, मग देतो ना बळी आजही. मग तो भाताचा बळी देतो की नाही? केलं ना परिवर्तन. आणि हे जे काही, आणि लक्षात ठेवा, आमच्यात त्यांनी बघितलं, हरिहर उभा गंध आडवा गंध विस्तव जात नव्हता शैव आणि वैष्णवातून. बघा, कधी आला का विचार? आपल्यामध्ये दुही एवढी टोकाची, हा वैष्णव आणि हा शैव, त्यांच्यात विस्तू जात नव्हता. आणि मग त्यांनी विचार केला की हा वाद मिटवला पाहिजे, म्हणून हरिहर संस्कृती निर्माण केली. लक्षात ठेवा, ही हरिहर संस्कृती किती टोकाला गेली. आता बघा, पुण्यामध्ये नारायणेश्वर, नारायण म्हणजे विष्णू, देवालय शिवाचं. आलं का लक्षात? नारायणेश्वर विष्णूच्या नावाने शिवाचं मंदिर, आणि तिथं हरिहराची मूर्ती होती. ती ज्यावेळेस नारायणेश्वराचा विध्वंस झाला, पुण्येश्वराचा, तेव्हा नारायणेश्वराची मूर्ती इथून त्या ह्याला नेली, पुरंदरच्या पायथ्याशी, मग पुरंदरवर नेली. आणि ब्रिटिश सरकारला 1830 मध्ये पुरंदरवरच्या त्या तळ्याचा, त्या टाक्याचा तळ हे करत असताना, उत्खनन गाळ काढत असताना ती मूर्ती सापडली. आज मुंबईमधल्या शिवाजी म्युझियम मध्ये हरिहराची मूर्ती आहे, पुण्याच्या नारायणची. माहिती आहे का तुम्हाला? आलं का लक्षात? सगळीकडं तुम्ही कुठेही जा. आता माझ्या बघा, आम्ही शिवपंचायतन बघतो, त्यात विष्णूची असते. तुम्ही पर्वतीला गेलात की नाही? पर्वतीला गेलात, मूळ देऊळ शिवाचं, पंचायतमध्ये विष्णू आली, देवी दुर्गा आली, गणपती आले की नाही? आणि इकडं विष्णूच्या मंदिरात जा, तिथं शिव आला की नाही? तुम्ही तुळशीबागेत गेला की तिथं मूळ काय? विष्णू. चतुर्थीचं त्या वैष्णव पंचायतनामध्ये शिव पंचायतन, विष्णू पंचायतन, विष्णू पंचायतनामध्ये शिव आला, शिव पंचायतनात विष्णू आला. ह्याला म्हणतात आदि शंकराचार्यांनी केलेली क्रांती. कधी विचारच करत नाही, आपल्याला विचार करायला शिकवलं. किती वेळा तुम्ही तुळशीबागेत गेला, कधी हा विचार आला का तुमच्या डोक्यात? आलं का लक्षात? आणि म्हणून, आणि मग एकेकाळचा हा देश की जिथं जगातली लोक येत होती. अलेक्झांडरचं स्वप्न काय? भारताची. त्याला असं पडेल का स्वप्न की चला आपण बांगलादेशमध्ये जाऊ? कशाला? तिथं काय खायला नाही. माणूस कुठं जातो? माझा तरुण मुलगा, त्याला अमेरिकेत जायचं, शिकलाय, त्याला असं वाटतं की भारतामध्ये मला योग्य नोकरी नाही, म्हणून मला कुठं जायचंय? अमेरिकेत. आता तिथं मोठ्या पगाराची नोकरी, तिथं मोठ्या गाड्या, मोठे बंगले, सगळं कसं आबादी आबाद, म्हणून माझ्या मुलाला कुठं जायचं? तर अमेरिकेत. अहो, एकेकाळी अमेरिकेत नव्हे, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला भारतात यायचं. अलेक्झांडर इथं आला, ग्रीक आले, रोमन आले, शक आले, हुन आले, कुशाण आले, तुर्क आले, अफगाण आले, इराणी आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, डच आले, इंग्रज, सगळ्यांना यायचंय कुठं? भारतात. का रे बाबांनो?
इथं काय इथं सोन्याचा नुसतंच प्रगती नाही, समृद्धी नाही, विज्ञान नाही, इथं तत्वज्ञान. लक्षात ठेवा. आणि जे जे कोण इथं आले त्यांना आपण आपल्यात सामावून घेतलं. लक्षात ठेवा. इथं एक तरी ग्रीक राहिला का हो? इथं रोमन राहिला का हो? इथं शक हुन कुशाण राहिले का? कनिष्क दुसऱ्या शतकामध्ये कनिष्क मथुरेमध्ये त्यांनी संपूर्ण पूर्व म्हणजे मध्य प्रदेश पासून हिमालयापर्यंत कनिष्काचं राज्य होतं, कुशाण राज्य. त्यानेच हिंदू संस्कृतीचं, वैदिक संस्कृतीचा स्वीकार केला आणि तोच त्याचा प्रचार. लक्षात ठेवा. मथुरा संस्कृतीमध्ये जी काही आपल्याकडं सगळ्या कलेचा विकास झाला तो कनिष्काचा दुसऱ्या शतकामध्ये. म्हणजे काय झालं की हे जे काय घडलं, जे जे कोण आपल्यावर आले, पण मात्र हे दोन नंतरचे आले ना, त्यांना मात्र आपण आपल्यात सामावून घेतलं नाही. याचं चिंतन महत्त्वाचं. कारण की यांना मात्र आम्ही नाही सामावलं शकलो, कारण की आमच्यामध्ये कोणी संत सत्पुरुष असा महान राजा नव्हता की जो या सगळ्यांना कुठेतरी एकत्र ठेवला. दुही मागली. मग आज बघा ना, जाती जातीवरून, पंथावरून आणि एकमेक प्रत्येक जातीची अहो काय किती सुंदर वैष्णव धर्म, वारकरी संप्रदाय. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला अशी कळस. अशी जात नाही जिथं संत झाला नाही. बरोबर आहे ना. आणि चोखा मेळ्याचा अभंग ब्राह्मणाच्या घरात माऊली सकाळी उठल्यावर गाते. बरोबर आहे ना. असं कुठलं आज बघा त्या सगळ्या संतांना त्यांच्या दुकानात टाकतात. सावतामाळी फक्त माळ्यांनी बघायचा, गोरा कुंभार बघतील, नरहरी स्वराज्य वाटायला गेला. अरे काय चाललंय? ही जी दुही आहे ना, ही एका यादवीची पार्श्वभूमी. लक्षात ठेवा. आपल्याला सावध करणार समर्थ तेच सांगतात की बाबांनो काय झालं, असं झाल्यामुळे हा देश विभागला गेला. जातीमध्ये, पंथामध्ये आणि वेगवेगळ्या या सगळ्या गोष्टींमुळे या परकीयांच्या आक्रमणाला, या परधर्मीयांच्या, या रानटी लोकांच्या आक्रमणाला प्रतिकार करण्यासाठी सक्षम इथं समाजच राहिला नाही. आणि मग कोणी येतं तुमचं आक्रमण? तो मोहम्मद घोरी आला. पृथ्वीराज चव्हाणाने सगळ्यांना एकत्र केलं, त्याचा पराभव झाला. परत आमचा धर्म दया करा. आपण पुन्हा दया करायचे. तो दया करण्याच्या लक्षीचा होता का? सोडला त्याला. नंतर त्याचाच मावस भाऊ जयचंद त्यानेच त्या मोहम्मद घोरीला आमंत्रित केलं का? तो पृथ्वीराज चव्हाणाचा काटा काढायचा होता. पण त्याचा काटा काढल्यावर तुझं काय होईल? आणि लक्षात ठेवा, मी नेहमी अंतर्मुख करायला सांगतो, ह्या देशामध्ये हजारो राज्ये होती, पण प्रत्येकाकडे सैन्य किती? 1000, 2000, 3000, 4. आणि ते येत होते किती? 1 लाख, 2 लाख, 5 लाख. आता कसे तुम्ही त्यांच्या पुढे टिकणार? परत ते रानटी लोक आहेत. आणि मग त्यांच्याशी आपला संघर्ष करताना हे सगळं बघ. आणि काय अवस्था झाली हो. एकेकाळचा आर्यावर्त ही प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्णाची भूमी. या भूमीची अवस्था काय आहे? खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, राहायला घर नाही, पाया जोडा नाही आणि पाया पडायला देऊळ नाही. सार्वजनिक उत्सव करण्याचा अधिकार नाही, मंदिरांचं अस्तित्व नाही. कोणी यावं आणि आमच्या आया बहिणींना, आमच्या मुलींना उचलून न्यावं आणि भर बाजारामध्ये जनावरांसारखं विकून टाकावं. काय अवस्था? म्हणजे जनावरांसारखी आमची अवस्था झाली. शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी औजी त्यांना आणि त्यांच्या आईला 10 वर्षाचे आणि त्यांची आई त्या राजापूरच्या त्या बंदरामध्ये जनावरांसारखं लिलाव करून विकत होते.
मामानी ती बघितलं, माझी सक्की बहीण आणि माझा भाचा, त्याचा लिलावात विक्री चालू आहे. कोणी जायचं, गावावर छापे मारायचे, स्त्री पुरुषांना कैद करायचं आणि त्यांना बाजारात आणून जनावरांसारखं विकायचं आणि त्यातून पैसे कमवायचे. इथले राज्यकर्ते आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही, फारुकीशाही आणि पोर्तुगीज सत्ता, आणि तो त्यांच्या धंद्याचा विषय. एकेकाळी कृषी प्रधान असलेला देश उद्ध्वस्त झालेला होता. फक्त 30% शेती, कर किती तर 60-66% कर, 50 अधिक 16 जिजिया. तू माझ्या धर्माचा नाही म्हणून तुला 16% जिजिया. आणि त्यामुळे एकेकाळचा हा संपन्न देश जगातला तो वाळवंट झालेला होता. फक्त 25-30% शेती, राष्ट्राचं उत्पादन 30%. त्याचा हा परिणाम, त्यांना काही फरक पडत नव्हता. तुमची घरं लुटून ते त्यांचे राजवाडे आणि ताजमहाल बांधत होते. त्यांना काय फरक पडतो? त्यांना राजाचा धर्म ते विसरलेले होते. आपल्याकडं भीष्मनीती, चाणक्य नीती, शुक्र नीतीमध्ये, विदुर नीतीमध्ये राजाची कर्तव्य सांगितली आहे. राजाची 4 प्रमुख कर्तव्य आहे. राजाचा पहिलं कर्तव्य की राजाने प्रजेला आपलं पुत्र मानून मुलासारखं, आपल्या कुटुंबातल्या मुलांसारखं, आपल्या कुटुंबासारखं प्रजेचं संगोपन करावं. हे राजाचं आद्य कर्तव्य. राजाचं दुसरं कर्तव्य, आपल्या राज्यावर परचक्र आलं तर राजाने संघर्ष करून आपलं राष्ट्र, आपली धर्म, आपली संस्कृती आणि आपल्या प्रजेचं, समाजाचं, धर्म बांधवांचं रक्षण करावं. आणि आपल्या राज्यामध्ये कोणी कुणावर अन्याय केला तर अन्याय करणाऱ्याला दंडित करणं, शासन करणं आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय देणं, हे राजाचं तिसरं कर्तव्य. आणि राजाचं चौथं कर्तव्य, आपल्या राज्याला प्रशासन द्यावं. कारण प्रशासनाशिवाय राष्ट्र चालत नाही. आणि प्रजेची 2 महत्वाची कर्तव्य. पहिलं कर्तव्य, ज्या वेळेस आपल्या राज्यावर परचक्र येईल तेव्हा राजाच्या आव्हानानुसार सैन्यामध्ये सामील होऊन राष्ट्राचं, संस्कृतीचं, समाजाचं रक्षण करावं. आणि राजाला या कार्यासाठी धनाची आवश्यकता असती. ते धन आपण कराच्या रूपाने फक्त 33%. इथं असलेली आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही, फारुकीशाही इथल्या आपल्या प्रजेकडून 66% कर घेत होते. आणि आपल्या भीष्मनीती, चाणक्य नीती, शुक्र नीती, विदुर नीतीप्रमाणे, समर्थांच्या सांगण्याप्रमाणे जसं सांगितलं तसं शिवाजी महाराजांनी 33% कर दिलेला आहे. तरी देखील खजिना भरलेला आहे आणि प्रजा सुखी झालेली आहे. हा जो काही एक आदर्श राज्याचा, आदर्श समाजाचा, आदर्श धर्माचा मार्ग हा समर्थांच्या शिकवणीमध्ये आहे. आणि ही जी काही स्थिती आहे, समर्थ हे शिवाजी महाराजांच्या अगोदर, बघा आपण किती भाग्यवान आहोत. आपल्याकडे 2 महान संत एकाच वर्षामध्ये निर्माण झाले. बिहूमध्ये तुकोबाराय आणि आपले समर्थ एकाच. हे काही आहे, ही एक ईश्वरी संकेत आहे. लक्षात ठेवा, हे ईश्वरी संकेत आहेत. शेकडो वर्ष अंधकार आहे आणि अशा पार्श्वभूमीवर ते रहाड गाडगं अत्याचाराच्या शिखरावर पोहोचलेलं आहे. आणि बरोबर त्या काळामध्ये ह्या 3 विशाल, ज्याला आपण सर्वोच्च शिखर म्हणून, त्यांचा उदय झालेला आहे. एक तुकोबाराय ज्यांनी समाज धर्म सांगितला आणि एक समर्थ ज्यांनी राष्ट्र धर्म शास्त्र. दोन्ही धर्म तेवढीच हवे. समाज धर्म आणि राष्ट्र धर्म या दोन्हीचाही एका आदर्श समाजासाठी एक आवश्यकता असते. त्या 2 संतांनी महापुरुष. आणि मी नेहमी सांगतो, देवगिरीमध्ये यादवांचा पराभव झाला. 1294 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण झालं आणि दक्षिण भारतामध्ये इस्लामचा प्रवेश झाला. आणि त्या दिवशी आमच्या पारतंत्र्याला सुरुवात.
ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं वर्णन केलं, नामदेवांनी वर्णन केलेलं आहे. काळ कसा येत आहे आलाही, आणि मग असा तो एक प्रदीर्घ काळ आहे. आणि मग जसा सूर्योदय होतो अंधकारानंतर, रात्रीनंतर, तशी ही 3 महापुरुषांचा एकाच काळामध्ये, अगदी एकाच वर्षामध्ये आणि अगदी थोड्या दिवसानंतर शिवाजी त्यांच्या एका स्वप्नातल्या प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णांचा उदय झालेला आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, शिवचरित्राचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता, अभ्यास करता, तेव्हा प्रभू रामचंद्रांचं चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णाची राजनीती याचा संगम म्हणजे शिवाजी. आणि ज्या प्रभू रामचंद्राची वाट समर्थ वागत होते आणि ज्या भगवान श्रीकृष्ण रूपी त्या पांडुरंगाची आळवणी करून ज्या कृष्णाची वाट तुकोबाराय बघत होते, ते शिवाजी मध्ये एकवटलेले या 2 महापुरुषांना पाहिजे. अपेक्षा तीच आहे की आता हे त्यांच्या वर्णनामध्ये बघा किती सुंदर आहे काही गोष्टी, की त्याचं विवेचन म्हणजे काय, की त्या ग्रंथांचं, त्यांच्या तत्वज्ञानाचं महत्व काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, ही आपण समजून घेणं फार महत्वाचं आहे. आता बघा, सुलतानी संकटाची जाणीव समर्थांच्या त्या साहित्यातून कशी येते बघा, किती मोठी आहे. ते सांगतात, किती मोठ बांधुनी ते बुडविती, पिछाडेची ही रोजी नेती पळून. म्हणजे सगळं कसं, म्हणजे अक्षरशः समुद्रात. आता बघा, बाळाजी विश्वनाथांच्या वडिलांना मिठाच्या गोणीमध्ये जिवंत बांधून समुद्रात बुडवलेले आहे आणि तिथून हा पहिला चित्पावन देशावर. आणि त्यांनी या देशात एक वैचारिक क्रांती केली. आणि ती घटना बघा, काय परिस्थिती आहे बघा. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना यावं लागलेलं आहे. किती उत्तमा त्या स्त्रिया भ्रष्टविती, बरोबर आहे त्यांच्यात. मी मुद्दाम, ती काव्य फार मोठं आहे, वेळेचं भान, की त्यांच्या शब्द काय काय आहेत आणि त्या शब्दातून ते कसं व्यक्त झालं. की ते ताम्रबंदीच गेले, द्वया सैन्यकाचिनी संहार होती, हिंदूंचा होणारा संहार त्यातून येतोय. देश नासला नासला उठे तोची कुटी, म्हणजे ते की आता देश नासलेला आहे अक्षरशः. आणि परमेश्वरा, हे प्रभू रामचंद्र, हे भगवान श्रीकृष्ण, तुम्ही कशाची वाट बघताय. मी नेहमी सांगतो बघा, यादवांचं राज्य संपल्यानंतर दक्षिण भारतातला शास्त्र धर्म लोप पावला. एकही राज्यकर्ता, एकही राज्य धर्माचं रक्षण करायला अस्तित्वात नाही. मग 1294 पासून जे काही 1645 पर्यंत या देशामध्ये एकही आपल्या महाराष्ट्रात सार्वभौम हिंदू राजाच नाही की जो धर्माचं रक्षण करेल. आणि तरी देखील हा धर्म, ही संस्कृती का बरं टिकून राहिली. मी मगाशी सांगितलं की राजाशिवाय, त्याच्या सैन्य दलाशिवाय संस्कृती, समाज आणि प्रजेचं रक्षण होत नाही. तरी देखील ही संस्कृती टिकून का राहिली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, युरोप अक्षरशः 100-150 वर्षामध्ये युरोप संपलं. इथं अभ्यासात बसलेले तो पर्शिया अस्तित्व 50 वर्षामध्ये पर्शियाचं अस्तित्व संपून गेलं. औषधाला पारशी राहिला नाही भारतामध्ये अस्तित्वासाठी. जू काय अवस्था झाली, देशोधडीला लागले पॅलेस्टाईन मध्ये. तरी देखील मात्र भारतामध्ये हिंदू संस्कृती समाज टिकून राहिला. आणि याचं सर्व श्रेय साधू संत सत्पुरुषांना द्यावं लागेल. लक्षात ठेवा, भारत, आपली जी संस्कृती, राजा रक्षण करता नसतानाही हिंदू समाज, हिंदू संस्कृतीला
चिटकून राहिला त्याचं कारण साधू संत सत्पुरुषांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मंदिराशिवाय धर्म बांधवांना आपल्या घरामध्ये धर्माचरण करून आपल्या धर्माचं अस्तित्व टिकून ठेवलेलं आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, माझं पहिलं वंदन साधू संत सत्पुरुषांना आणि मगच माझ्या त्यानंतरच्या 17व्या 18व्या शतकाच्या राज्यकर्त्यांना. धर्मच राहिला नसता तर राज्यकर्त्यांना धर्म वाचवायचा प्रश्नच आला नाही. काश्मीरमध्ये राजाने धर्म बदलला, काश्मीरचा धर्म बदलला. लक्षात ठेवा, राजा धर्म बदलतो तर राष्ट्र धर्म बदलतो. आणि अशाही परिस्थितीमध्ये साधू संत सत्पुरुषांनी आपल्या धर्म संस्कृतीचं अस्तित्व ठेवलेलं आहे. काळ कठीण कठीण कैसा पावे पार. काय त्या काळ इतका कठीण आहे की याच्यातून निभाव कसा लागणार आहे याची चिंता त्यांना आहे. पुण्य गेले रे गेले काहीच फळे ना, अशी अवस्था आहे. विख घेऊनी उदंड वरती. समाजाला आमच्या आया बहिणींना या परकीयांच्या त्या कधी येऊन पकडून नेतील, मग विष घेऊन किंवा जोहार करावा लागत होता, अशी अवस्था. कोठे उपाय दिसेना कासा विष जीव झालेला आहे. न्याय बुडाला जहाली शिरजोरी राजाची. त्या न्यायच बुडालाय, कारण की जो न्याय देणारा तोच अन्यायी झालेला आहे. लक्षात ठेवा. दास म्हणे रे भगवंता किती पाहासी तत्व. तो आता कशाचं सत्व पाहताय समर्थ सांगताय. अवघा धर्म बुडाला आहे. एकेका शब्दाची ताकद एवढी मुठी आहे. काय होईल ते पहावे. दास म्हणे वेळ कैसी राज्य जाहले कलीसी. कलीचा उदय झालेला आहे आणि अशा काळामध्ये याचं रक्षण आता कोण करणार, या विवंचनेने समर्थ असलेले आहे. आणि त्यातून हे शब्द आता कोणा शरण जावेस, सत्य कोणाचे मानावे. कुणाला शरण जावं आणि कुणाचं सत्य मानावं हा प्रश्न पडलेला आहे. आणि मग आता मलाच स्वतःला चिंतन करावं लागेल आणि मला सत्य सांगावं लागेल की जे त्यांनी आपल्या ग्रंथातून दासबोधातून सत्य काय आहे हे आपलं चिंतनातून मांडलेलं आहे. बाबांनो, आता कुणाला मी जाऊ, कुणाला सत्य विचारू. आता मला सत्य सांगावं लागेल. सत्य म्हणजे धर्म. कित्येक वेळा धर्मासाठी अधर्म करावा. धर्मराजा, धर्म म्हणजे सत्यवादी, पण त्या धर्मालाही सांगावं लागलं की तो नरोवाहा कुंजरो, अश्वत्थामा नरोवाहा कुंजरो. सांगावं लागलं ना. कित्येक वेळा सत्यासाठी तुम्ही जर बघितलं तर ते समर्थांच्या सांगण्यात आलंय की बाबा कधी कधी तुम्हाला सत्याला असत्याचा आश्रय घ्यावा लागतो. लक्षात ठेवा. वाक्य कसं आहे बघा, परस्पर विरोधी आहे. सत्याला असत्याचा आश्रय घ्यावा लागतो, कारण की ती काळाची गरज आहे. औरंगजेबाशी कसं सत्य बोलायचं आणि औरंगजेबाशी कसं सत्य वागायचं. अफजल खानाशी सत्य वागायचं. औरंगजेबाशी सत्य वागलं, अफजल खानाशी सत्य वागलं तर आपला विनाश निश्चित आहे. कारण की आम्ही विष्णुदास मेनाहुनी वज्रावरी सोडू कासोटची लंगुटी, पण नाठाळाच्या पाठी आम्ही म्हणजे संतांना देखील काठी जी दिली ना, ती जे काही आमचा ध्वज दिलाय तो तोच भगवा ध्वज शिवरायांनी स्वीकारलेला आहे. लक्षात ठेवा. हा भगवा ध्वजाची महत्व फार आहे. आणि त्या भगव्या ध्वजाच्या निमित्ताने त्या आदिलशाला नाही काही बोलता येत नव्हतं. अहो, हा ध्वज आहे, हा देवाचा ध्वज आहे, पण त्या ध्वजाच्या बरोबर काठी आहे. एखादा आला धावून त्या रक्षणासाठी काठी तरी पाहिजे. अहो, ज्यांचे सगळे देव शस्त्र झाली आणि त्यांनी शस्त्र सोडून दिली, काय हे दुर्दैव आहे. अहो, ज्यांच्या देवता शस्त्रधारी आहे, देव तर सोडा,
ज्यांच्या देवता शस्त्रधारी आहे असा समाज शस्त्र सोडतो, त्यावेळेस तो समाज पारतंत्र्यात राहिल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. आणि हे सगळं समर्थ सांगताय. ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, आचारापासून भ्रष्टले. बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, औरंगजेबाचे सगळे कारभारी मुसलमान होते का? त्यांना कोणी येतं लिहिता वाटतंय? सगळे जर मुघलांचे कारभारी जे काही हिशोब ठेवत होते ते ब्राह्मणच होते. आलं का लक्षात? पण त्यांना नीतिमत्ता राहिली नाही. इंग्रजांचे कोण होते हो न्यायाधीश पासून सगळे? पैशाच्या त्या अपेक्षेने त्यांची चाकरी करून इंग्रजी राज्य इथं 150 वर्ष का टिकलं? इतिहास मोठा आहे, तो सांगायचा झाला तो परत 1.5 तास लागतील की ब्रिटिशांनी इथं कसं राज्य केलं, मॅकेलेनी कशी शिक्षण व्यवस्था आणली. अहो, आमच्याच विश्रामबाग वाड्यामध्ये 1818 साली शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला आणि 1822 मध्ये ब्रिटिशांनी जाहीरनामा काढला की सगळ्या विद्वान ब्राह्मणांना आमची विनंती आहे, आम्हाला तुमच्या मुलांसाठी एक वैदिक पाठशाळा काढायची. जो या पाठशाळेमध्ये तुमच्या मुलांना घालणार आहे, आम्ही विद्वान ब्राह्मण नेमणार आहोत, त्यांना त्याबरोबर पगार स्टायपेंड मिळणार आहे. 1822 साली पेशव्यांच्या विश्रामबाग वाड्यामध्ये ब्रिटिशांनी वेद पाठशाळा काढली आणि त्याच वेद पाठशाळेचं 1828 मध्ये डेक्कन कॉलेजमध्ये रूपांतर केलं. आणि त्या डेक्कन कॉलेजमधून इंग्रजी शिक्षण घेऊन बाहेर आलेले माणसं म्हणायला लागले की इंग्रजी राज्य हे आपल्यासाठी वरदान आहे. तुम्ही 3 पढ्यांच्या डेक्कन कॉलेजमधून बाहेर पडलेल्या विद्वानांचं साहित्य बारकाईने अभ्यासलं तर इंग्रजी राज्य आमच्यासाठी वरदान आहे. आणि रानटी भारतीय समाजाला माणूस बनवण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहे आणि म्हणून आपण आता ते ज्ञान घेतलं. इथपर्यंत पोहोचलो. कोण होते शिक्षण घेणारे डेक्कन कॉलेजमध्ये? 90% विद्यार्थ्यांची यादी काढली तर. लक्षात ठेवा, हे घडत असतं. आणि त्याही काळात ते गेलं होतं. याचंही त्यांना आता बघा, वासुदेव बळवंत फडके ब्रिटिशांच्या अकाउंट CDA मध्ये नोकरीला होते. आई आजारी पडली, अर्ज केला की माझ्या आईचं अंतिम शेवटचं क्षण आहे, त्यांना मला तिचं दर्शन आणि तिचं तोंड पाहायचं आहे, मला सुट्टी द्या. ते म्हटले तुम्ही कशाची सुट्टी? आई नाही काम करायचं. अरे म्हटलं अरे आईचं जर नाही म्हटले, तुम्ही कोण आहे? तुम्ही गुलाम आहात. आणि मग तिथं त्यांना वाटलं की हे समजलं. तर हे जे आहे ना, हा जो काही समर्थांच्या सगळ्या साहित्यातून हा सगळा विचार आपल्याला, राज्य नेले म्लेंच क्षेत्री, गुरुत्व गेले कुपात्री, ते ब्राह्मण समाजाचं वर्णन करतायत की ज्यांना समाजाचं नेतृत्व करायचं. लक्षात ठेवा, तत्कालीन समाजामध्ये ब्राह्मण वर्ग, विद्वान वर्ग हा समाजाला नेतृत्व देतो. म्हणजे वैचारिक नेतृत्व आणि लष्करी नेतृत्व. कारण की तो त्या काळाचा महिमा होता, त्यावेळेची ती पद्धत होती, परंपरा. आणि ज्यावेळेस ब्राह्मण समाज सत्व सोडतो ना, त्यावेळेस त्या राष्ट्राला विद्वान जेव्हा स्वत्व सोडतो आणि विद्वान परधार्मिक होतो, परधार्जिनी होतो, परक्यांच्या साठी आपली विद्वत्ता देतो, घाण टाकतो, त्यावेळेस त्या राष्ट्राचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही. आणि अशा पद्धतीने समर्थ हा सगळं मोठा आहे. राज्य नेले म्लेंची क्षेत्री, गुरुत्व नेले कुपात्री, आपण आरती ना पारत्री, काहीच नाही. दासबोधामध्ये प्रत्येक ठिकाणी ते सांगतात की आणि आमच्यात स्पर्धा लागली हो, आमचे देव कमी पडले म्हणून पीरांची पूजा अर्चा सुरू झाली दर्ग्यांमध्ये. लाईन सगळी आजही तुम्हाला सांगतो बाबांनो, आपला पुण्येश्वर, जे पुण्येश्वर मंदिर त्याच्या गर्भगृहाच्या ठिकाणी मशीद आणि ज्यांनी पाडली
आणि नारायणेश्वर मंदिर पाडून त्याच्या गर्भगृहावर मशीद आणि ज्याने ते पाडलं शेख सलाहुद्दीन शेख इसामुद्दीन जंजानी, त्यांचे जे दर्गे आहेत त्या दर्ग्यात जर तुम्ही गेला थोरला शेख साली धाकटा असेल तर 70% हिंदू नवस करायला येतात. आपली देव नाही 33 कोटी, तुम्हाला ते 33 कोटी देव दिलेले पुरत नाही आणि तुम्हाला दर्गा, तुम्ही त्या मीरा दातार दर्ग्याला नवस करायला बघितलं का तुम्ही? कुठेही जा हिंदूंचीच गर्दी जास्त आहे. आणि हे सगळं समर्थांना जाणवत होतं. जागोजागी पीर, तुम्हाला काय सांगायचं, मजा आहे काय सांगायचं. धक्का बसेल. खाजगीवाले, सरदार खाजगीवाले, माझ्या शेजारी वाडा, पेशव्यांचे खाजगीवाले आपली लिमय, वाडा एवढा भव्य, 3ऱ्या मजल्याच्या कपाटात पीर कसा आला? कशाला पाहिजे पीर? 3ऱ्या मजल्याच्या कपाटात पीर, तिथे काय गाडलं कुणाला नाही? म्हणे आमचं कोणतरी पीर, एक मोठा आमचा आमचा गुरु होता, त्याचं प्रतीक म्हणून पीर. आणि आता ते म्हणतात की हे आता आम्हाला ह्याच आहे, वक्त आहे. आता शितोळे देशमुख, लक्ष्मी मंगल कार्यालय 2ऱ्या मजल्यावर पीर. आमचे सरनौबत सरलष्कर दरेकर, त्यांच्याकडं 2ऱ्या मजल्यावर पीर, जे खाली बी नाही गाडला बी नाही, एवढूचा पीर. आता बघा त्या तुम्हाला ते हे जे राणा प्रताप बागेच्या पलीकडं तुम्ही सगळे इथं राहणार आहे, तिथं एक हॉटेलमध्ये एक छोटस असं पीर बघा, लाखांची गाडी. ते हॉटेल भाड्याने दिलं, ते भाड्याने ते बिहार मधल्या माणसांना काम दिलं, ते मुसलमान आले तिथं ते काम करत होते, त्यांनी ते त्याला हिरवं कापड टाकलं. सगळे सदाशिव पेठेत औषधाला मुसलमान नव्हते, 150 कुटुंब कशी आली? फक्त 5x5 ती जागा आम्ही चिकनला मटणाला देतो, अंडी विकायला देतो मुसलमान, आणि त्यामध्ये तो बांगलादेशी येतो 5x5 मध्ये, तिथंच तो राहतो. भाडं किती? 5,000. तो म्हणतो देतो, दुसरं कोणीच देत नाही, याला काम धंदा नको. 5,000 रुपये दिले की हा रिकामा फिरायला रिकामा. मग तिथं तो अंडी विकतो, तिथंच तो राहतो. मग तिथं त्याची बायको येते, मग तिथं मुलं येतात, मग तिथं तो आजूबाजूला सगळं त्यांचं सुरू होतं. आज सांगा आपल्या इथे कधी बघितले होते का औषधाला? सदाशिव पेठेमध्ये माहितीये तुम्हाला, धक्का बसो, आता सर्वे झालाय, 120 दुकानं झाली बिर्याणी हाऊस. होत का कधी? हेच आम्ही आजही समर्थांची गरज आहे. आम्ही किती घेतोय आम्ही समजूनच घ्यायला तयार नाही. आता 170 सदाशिव पेठ मधल्या 70 प्रॉपर्टीवर वक्फनी आपला हे दिलंय, जिथं जिथं पेराचं स्थान आहे ते वक्फची प्रॉपर्टी आहे. आणि अशा पद्धतीने हे सगळं ते. आणि मग बघा समर्थांच्या शब्दामध्ये महाराष्ट्र, समर्थांनी महाराष्ट्र धर्माची महती सांगितली. भारतामध्ये अनेक राज्य आहे, एकच महाराष्ट्र आहे. ज्या राज्याचंच नाव महाराष्ट्र आहे, ज्याच्यात राष्ट्र ही संज्ञा आली, आणि तो महाराष्ट्र का वेगळा आहे? आणि समर्थांसारख्या या साधू संत सत्पुरुषांनी त्याची महती सांगितली. समर्थांच्या दासबोधामध्ये अनेक वेळा महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र धर्म हा प्रचलित तुमच्या विचारधारा म्हणून काय धर्म बदलत नाही, परंतु बाबांना विचार करण्याची पद्धत बदलली. महाराष्ट्र का? मराठा तितका मिळवावा, आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा. हा शब्द म्हणजे काय? का त्याच्यामध्ये की बाबांनो या महाराष्ट्र धर्माची महती वेगळी आहे. इथं आलेला समाज, याला आपली एक पार्श्वभूमी, इथं असलेल्या साधू संत सत्पुरुष, इथं असलेल्या राष्ट्रपुरुषांनी आपल्याला एक दिशा दिली आहे, त्या दिशेनेच महाराष्ट्राने कार्य करावं लागणार आहे हे समर्थ सांगतात. आजही त्याची गरज आहे. शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं कार्य, समर्थांचं स्वप्न, तुकोबारायांचं स्वप्न, हे शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीमध्ये पूर्णत्वाला न्यायचा प्रयत्न केला.
पण ती प्रक्रिया एवढी मोठी होती. 27 वर्ष महाराष्ट्र झुंजला. यावेळेस बघा, हे शिवाजी समर्थांनी त्या संकट समयी, मी धर्म मुद्दाम का सांगतो, मला समर्थांचं काय माहिती का, 100-101 व्याख्यान होऊ शकतात समर्थांच्या एका. इतके त्याचे वेगवेगळे पैलू आहेत ज्याची आज, आणि समर्थांचा कालचा विचार हा कालातीत आहे. समर्थांचा विचार हा काळाच्याही पुढे असतो. 1000 वर्ष जो विचार तुम्हाला मार्गदर्शक करू शकेल त्याला समर्थांचा विचार, लक्षात ठेवा. तो कालातीत आहे, काळाच्या पुढे आहे, तुम्हाला सतत तो मार्गदर्शक. आणि समर्थांचा विचार हा त्या काळातल्या ऐतिहासिक घटनाला नाही, वर्तमान काळाला लागू आहे, आजच्या काळाला. आणि नुसतं धर्म म्हणजे राज्य ह्याला नाही, तुम्हाला कुठलंही गोष्ट करा, एखादा व्यापार करायचा, एखादा व्यवसाय करायचा, माझ्या मुलाला व्यवसाय करायचा, आणि व्यवसाय करत असताना मी काय काळजी घेतली पाहिजे, माझ्या प्रतिस्पर्ध्याशी काय काळजी करावी, याचं देखील शिवाजी त्या समर्थांच्या साहित्यामध्ये दिसतं की बाबा रे, तू तुझे जे काही सेवक ठेवतील ते सेवक कसे असावे, त्याच्याशी तू कसं वागावं, सेवकाकडून कसं कार्य, हे सगळं आजच्या एखाद्या कुठल्याही व्यवस्थापन शास्त्राला मार्गदर्शक ठरावं असं समर्थांचे विचार आहे. ते विचार नव्हे, ते तत्वज्ञान आहे, ती सूत्र आहेत. समर्थांच्या एकेका शब्दामध्ये विचारांची, आचाराची सूत्र आहेत, आणि म्हणून ती मोठी आहे. समर्थ बघा की ज्यावेळेस संभाजी महाराजांना, शिवाजी महाराजांना वाटलं की आपल्या संभाजी राजाने, हे बघा तरी तरुण पण असं असतं, प्रत्येकाच्या जीवनात हा प्रसंग येतो. प्रत्येक 14-15 वर्षाचा मुलगा झाला की तो स्थिर सावर होईपर्यंत, नोकरीला लागून तो स्थिर होईपर्यंत, प्रत्येक वडिलांना आपला मुलगा अभ्यासच नीट करत नाही, तो नोकरीचा पर्याय शिकत नाही, असंच वाटत असतं. कारण त्याला ती काळजी असते. लक्षात ठेवा, वडील जे मुलाला म्हणतात ना, ते काळजीच्या रूपाने म्हणतात. आणि मुलाला असं वाटतं मी इतके प्रयत्न करतो, आता नाही नोकरी लागत, मी तरी काय, तूच प्रयत्न करत नाही. आलं का लक्षात? ही दरी असते. प्रत्येक वडील आणि मुलामध्ये दरी असते, प्रत्येक आई आणि मुलीमध्ये दरी असते. लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त 15-16 वर्षाची मुलगी आईसाठी मोठी समस्या आणि एक प्रकारची एक भीती असते. बरोबर आहे का? माझी मुलगी कुठं जाते, माझी मुलगी कुणाशी बोलते, माझी मुलगी सकाळपासून काय करते, तिचा संवाद कुणाशी आहे, याची काळजी असते. जसं शिवाजी महाराजांच्या जीवनात ज्या वेळेस त्या दोघांमध्ये दरी कौटुंबिक आहे, आणि अशा वेळेस शिवाजी महाराजांना वाटलं की आपला मुलगा संभाजी राजा, यालाही मी सांगितलं तर, वडिलांनी सांगितलेली गोष्ट मुलाला कधी पटत नाही, आणि आईने सांगितलेली गोष्ट मुलीला कधी पटत नाही, मावशीने सांगायची असते. लक्षात का? म्हणून आपण मावशीकडून सांगते, बाई तू तरी तिला समजावून सांग, आणि आपण मामाला सांगतो, ए बाबा तू तरी तुझ्या भाच्याला सांग, तो काही माझा ऐकत. बरोबर आहे की नाही? आणि अशा वेळेस शिवाजी महाराजांना वाटलं की माझा मुलगा आणि मी, आमच्यातला संवाद कुठेतरी आता थांबलेला आहे, आणि हा संवाद याला विपर्यास होऊ नये. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना समर्थांच्या सहवासात पाठवले आहे. तुम्हाला ते सगळी वाक्य माहिती आहे. समर्थांनी संभाजी राजांना की बाबा रे तू कसा सावध राहा राज्यकर्त्याने, ती वाक्य नेहमीची माहिती आहे. पण त्या व्यतिरिक्तही आपल्याला किती शब्द त्यातून मिळतात. कोणाचा भरोसा न धरावा, आपला आपण विचार करावा, सावध राहा. बघा चुकले, एकच चूक आहे. राजाराम महाराज अनेक संकटातून निभावून गेले, रायगडावरून बाहेर पडले, कर्नाटकमध्ये शत्रूंनी पकडलेले त्या जिथे ते होते तिथे छापा घातला, तोपर्यंत नुकतेच गेलेले होते, काही लोक तिथंच होती. जिंजीच्या किल्ल्यातून बाहेर पडले,
का तर सावध आहे. कारण की अनुभव आला की माझ्या वडील भावांनी सावधपणाचा थोडा हे केला, पण नियतीने त्याला बघा. परवा भान मला कसं काय वेळेस बघा काळ कसं सांगत होतं. काय बोलला अजित पवार, काय बोलले अजित पवार, अरे मी विमानात मी आणि फडणीस शेजारी बसलोय आणि माझं विमान त्या ढगामध्ये हेलकावे खातोय, मी घाबरलो. मी म्हटलं राजे, फडणवीसांना म्हटलं देवेंद्रजी आपलं विमान काय आता कसं होते, ते म्हटले काय जाऊ. अहो म्हटले मी काळजीत पडलो की आता ह्या विमानातून कसं काय व्हायचं, जातंय का नाही, असं तेच सांगितलं बघा. आणि हा माणूस काय लक्ष नाही, हा परत उरलो म्हणतो नाही 10-12 वेळा माझा ऍक्सिडेंट काय होत नाही, काय काळजी करू नका. आणि त्यात म्हणतात की बघा ह्यांच्या 7 पिढ्याची पुण्याई आहे म्हणून वाचले, आमचं काय. सत्य ना काय असतं बघा ना, बघा काही वेळेस कसं बोलून जातं की बघा नाही हो, नियतीने ती संधी दिली नाही. पहिल्याच त्या संकटातून ते बाहेर पडू शकले नाही. आणि म्हणून सावधपणा, सतर्कता, पुन्हा त्याला राजाला हे करून चालत नाही त्याला, कारण की त्याच्यावर राक्ष अवलंबून आहे. राजाची हत्या होती तेव्हा राष्ट्र संकटाचा अर्थ, संपूर्ण राष्ट्रात अस्वस्थता निर्माण. म्हणून राजा महत्वाचा आहे. किती राजाचं जीवन फार, त्याला विष्णूचा अवतार का म्हटलं, राजाचं जीवन दिसतं तसं नाहीये. जोपर्यंत त्या सिंहासनावर दुसरी व्यक्ती बसत नाही तोपर्यंत राजाच्या शरीराला अग्नी देता येत नाही. इकडं आपल्या वडिलांचं तिथं प्रेत पडलेलं असतं आणि पहिल्यांदा त्याच्या वारसाला मंचिकार सिंहासनावर बसवलं. लक्षात ठेवा, त्याला राजाचे मंत्र, राजाचं तो राजा होतो वडिलांच्या, आणि तिथंच ठेवावं लागतं. लक्षात ठेवा काय दुर्दैव आहे, समोर ते प्रेत ठेवावं लागतं आणि ते मंत्र म्हणावे लागतात की या प्रेत्यातल्या ह्या राजात्म्या तू या राजाच्या आत्म्यात जा, कारण की तू विष्णू आहेस. राजाला विष्णूचा अवतार मानलेलं आहे. दुःख नाही, राजाला दुःख नाही. बाजीराव पेशव्याला आपल्या मुलांचं कधी एकही मुलाची मुंज बाजीराव नव्हता. नानासाहेबाच्या लग्नाला बाजीराव नव्हता. सांगा आपल्याला शक्य आहे का? बाजीराव कुठं तर रणांगणावर, मुलाचं लग्न घरी आहे, पण शत्रूशी झुंज द्यायची आहे. शत्रू समोर येऊन उभा राहिलाय, घरामध्ये लग्न कार्यात आलं. शत्रू समोर येऊन उभा राहिलाय, घरामध्ये मूल झालेलं आहे. शत्रू समोर येऊन उभा राहिलाय, मुलाचं बारस आहे, मुलाची मुंज आहे, पण राजाची आहे. कारण म्हणून तर लक्षात ठेवा, एकदा माधवराव पेशवे त्यांना भेटायला न्यायशास्त्री रामशस्त्र प्रभूने गेले. एक महत्वाचं काम होतं आणि म्हणून रामशास्त्री प्रभूने माधवराव पेशवे यांना भेटायला कधी जात नव्हते, परंतु अतिशय महत्वाचं एक निर्णय घ्यायचा होता म्हणून ते माधवरावांकडे गेले. तर त्यांनी विचारलं की मी आलोय म्हणून त्यांना संदेश द्या. त्यांनी म्हटलं की संदेश आता ते पूजा करताय आणि पूजेत ते कुणाशी बोलत नाही, कुणाला भेटत नाही. म्हटलं बरोबर, मी थांबतो. 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाला, पूजा चालूच आहे. पण महत्व एवढं आहे काळाचं. रामशास्त्री प्रभूंनी एका कागदावर 2 ओळी लिहिल्या. आपण धर्मकार्य करत आहात, परंतु मला आपल्याशी भेटणं राज्यकार्यासाठी महत्वाचं होतं. आपल्याला वेळ नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या राज्यात राज्यकार्याचं महत्व दिसत नाही. मी काशी यात्रेला जात आहे. काय सांगितलं? मी काशी यात्रेला जात आहे. माधवरावांची पूजा संपली
आणि त्या क्षणी त्यांना सांगितलं की शास्त्री बुवा आले होते. अरे मग मला का नाही सांगितलं? नाही म्हणजे तुम्ही पूजेत होते, तुम्हाला आवडत नाही. आणि म्हणे त्यांनी चिठ्ठी, कुठे आहेत मग शास्त्री बुवा? गेले ते वाट बघून. काय बोलले का? नाही म्हणले ही चिठ्ठी दिली आहे, त्याच्यावर बोलत होते, आपल्याला राजकार्य करायला वेळ नाही आणि मला म्हणून आता इथं थांबता येणार नाही, मी आपण काश्यात. त्या क्षणी दूधही पिलेलं नव्हत्या, फक्त पाणी प्राण केलेलं. त्या क्षणी तसेच माधवराव शास्त्रीबांच्या घरी गेले. शास्त्रीबा, माझ्याकडून असा काय अपराध झाला की तुम्ही मला एवढं माझ्यावर अन्याय करता किंवा मला माझ्यावर रुसला, रागवला? काय म्हटले शास्त्रीबा? बामणाच्या पोटाला जन्म घेतला, भिक्षुकी करायची, तो धंदा सोडला, शास्त्र धर्म करताय, तो प्रामाणिकपणाने करायचा ना. तुम्हाला कोणी सांगितलं होतं? पूजा अर्चा तुमचा धर्म नाही, लक्षात ठेवा. रामशास्त्री प्रभूंनी माधवरावांना सांगितलं, पूजा अर्चा हा तुमचा धर्म नाही, तुम्ही शास्त्र धर्म स्वीकारलाय, तो प्रामाणिकपणाने करा, तोच तुमचा कर्मयोग आहे. तुम्हाला देव भक्ती योगाशी काही संबंध नाही. आणि त्या दिवसापासून शास्त्री मुलांनी, आपल्या माधवरावांनी पूजासाठी ब्राह्मण नेमला हे आपलं कार्य हेच करा. लक्षात, इतकं कठीण आहे. रामशास्त्रींच्या रूपाने समर्थ बोलताय, लक्षात ठेवा. आणि म्हणून असा न्यायाधीश या देशाने पाहिलं की राजाकडून म्हणजे रघुनाथरावाकडून आपल्या पुतण्याची हत्या झाली आणि मग या शास्त्रीबाबांनी सांगितलं की तुम्हाला देहांत असा न्यायाधीश निर्माण व्हावा लागतो की जो राजाला देखील देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा स्वामीला सांगण्याची ज्याच्यात धमक असते, हे धर्म. समर्थ म्हणजे काय हाच विचार आहे. आणि मग ते संभाजी राजांना जे सांगतात शब्द बदलतात, कृती तीच राहते. म्हणून राष्ट्र उभं राहतं. शिवाजी महाराजांचं कार्य 18व्या शतकातलं मराठ्यांचं कार्य बघितल्यानंतर लाखो लोक बलिदानाला सिद्ध होतात. सगळ्यात जास्त माणूस मृत्यूवर प्रेम करतो आणि जिथे मृत्यूचं बलिदान देण्याची स्पर्धा लागती, असा धर्म, असा समाज निर्माण होतो. तो महान धर्म, तो महान राष्ट्र. आणि ते समर्थ तुकोबाराय आणि शिवाजी महाराजांच्या कृतीतून निर्माण झालं. आपल्याला 17व्या 18व्या शतकात. आणि मग समर्थ सांगतात, देहे दुःखे कदरो नये, उदंडची करावे उपाय, मग सर्व सुखांशी काय होणे आहे. नाना विचारणा करावी, मित्रांची जे वेगवेगळ्या आपल्या मित्रांची विचारणा करावी, त्यांची काळजी घ्यावी. प्रयत्नी चुको नये, सुखावाशी कामा नये. सुचावे नाना उपाय, अनेक विषय, वेगवेगळ्या विषयाचे उपाय आपण त्याचं विचार मंथन केलं पाहिजे. कार्यकर्ते दुरी करावे, प्रसंगी सर्वोचे हाती धरावे. म्हणजे बघा, कार्यकर्त्याला दूर करून चालत नाही, त्याला आपल्या हाताशी करून त्याच्या साह्याने आपल्याला कार्य उभं करावे लागतात. कित्येक वेळा समर्थ सांगतात की अनेक वेळा वरिष्ठ लोक कारण नसताना समोरच्या माणसाला दुखवत असतात. लक्षात ठेवा, तो सेवक आहे, गरीब आहे, म्हणून तो तुमची सेवा करतो. जर तुम्ही त्याला वारंवार त्याला डिवचलं तर तो तुमच्यासाठी का त्याग करेल. प्रेमाने माणूस जेवढा जिंकता येतो तेवढा कायद्याचं बोट ठेवून जिंकता येत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही शिवाजी महाराजांसाठी सर्व त्यागाला समाज का सिद्ध झाला, तर त्यांना त्यांच्यामध्ये आपलं भवितव्य दिसत, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य त्या राजामध्ये दिसत होतं. आणि असा राजा निर्माण व्हावा असं समर्थ चिंतत होते. त्यांना तीच अपेक्षा होती. इशारती ते बोलता नाही, म्हणजे बोलायचे ते लिहू नये. जी गोष्ट इशारा करून सांगायची ती बोलू नये. न बोलता देखील इशारतीने तुम्हाला अनेक गोष्टी सुचवता येतात. जे बोलायचं ते लिहू नये. ज्या गोष्टी एकमेकाला निरोप गुप्त द्यायचे असतात
ते कधीही कागदावर लिहू नये. किती सहजता आहे. लिहायचे ते सांगू नये. काही गोष्टी अशा असतात की त्या सांगायच्या नाही. ते गुप्त कागद त्याला लपवतात, त्याला सील करूनच त्याला द्यावं. तो निरोपाद्वारे, कारण की एकाकडून दुसऱ्याकडं शब्दानी शब्द भिंतीला काय नसतात. अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहुणे चालावे, हट निग्रही न पडावे, विवेके पुरुषी. हे कुठलाही हट योग निग्रह सहसा करू नये. ज्या वेळेस योग्यता असेल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. अकारण प्रत्येक वेळेस हिरीशिरीला पडू नये. प्रत्येक वेळेस हिरीशिरीला पडलं तर त्याचे परिणाम एकदा तुम्हाला नशीब साथ देते, दोनदा देतं, पण वारंवार तुम्हाला नशीब साथ देत नाही. त्यामुळे नशिबाची परीक्षा कधी होऊ नये. नशिबाची परीक्षा पाहावी असं वागू नये. इतकं सावध राहावं. अखंडची सावधानता बहुत काय करावे. पुढे सांगतात म्लेंछ दुर्जन उदंड, बहुत दिवसाचे माजले बंड. समर्थांनी जे काही सांगितलं, काय अवस्था त्यावेळेस होती, शिवपूर्व कालाची परिस्थिती सांगितली. या कारणे अखंड सावधान असावे. चारी बाजूला यवनांचं अस्तित्व आहे. कोणत्या क्षणी तुझ्यावर घाला पडेल, तू सावध राहा. लक्षात ठेवा, थोडी चूक देखील नियती माफ करत नाही. घडलं का? समर्थांचे शब्द अक्षरशः ते समोर घडलेलं आपल्याला पाहिजे. महायत्न सावधपणे समयी धारिष्ट धरावे. धारिष्ट ही धरावं लागतं, सावधही वागावं लागतं. अद्भुत ती कार्य करणे देणे ईश्वराचे. तुम्ही जे काय अद्भुत कराल ते ईश्वरी कार्य आहे असं समजून जेव्हा करताना तेव्हा तुमच्याकडून अद्भुत कार्य होतं. यश कीर्ती प्रताप महिमा, उत्तम गुणांशी नाही सीमा. ज्यावेळेस तुम्ही यश मिळवला, तुम्ही प्रतिभावान व्हाल, तेव्हा तुमच्या गुणांची सीमा जगभर जाते. नाही दुसरी उपमा देणे ईश्वराची. आता बघा, साधी गोष्ट आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळेस सेनापतीने पुढं. बघा समर्थ काय सांगतात, प्रत्येक वेळेस सेनापतीने पुढं राहू नये, आवश्यकतेप्रमाणे राहावं. काही वेळ अशी असते की तुमच्या शिवाय सैनिकांना प्रेरणा मिळतात. तुम्हाला सांगतो मी, इतिहासकार आहे म्हणून. आता बघा पानिपतामध्ये काय झालं, आमचे सगळे सेनापती, आमच्या भारतीयांची एक काय की आम्ही हत्तीवरून आपल्या सर्व सैनिकांना प्रेरणा देत हत्तीवरून आपल्या सैनिकांचं पुढं राहून नेतृत्व करायचं. त्यामुळे आपल्या मराठ्यांचे सर्व सेनापती आपल्या सैन्याच्या पुढं, अगदी थोडस पथक पुढं, सदाशिवराव हत्तीवर, विश्वासराव एका हत्तीवर, जनकोजी शिंदे एका हत्तीवर, मल्हारराव एका हत्तीवर, तुकोजी होळकर एका हत्तीवर, तो विठ्ठलराव विंचुरकर एका हत्तीवर, दमाजी गायकवाड एका हत्तीवर, उदाजी पवार एका हत्तीवर. आणि बघा शत्रू अब्दाली, तो त्या युद्धभूमीपासून अर्धा किलोमीटरवर पर्वती सारख्या टेकडीवरून दुर्बिणीतून आपल्या सैन्याचं नेतृत्व. त्याच्या लक्षात आलं की मराठ्यांचं काय दुर्बल्य आहे, काय इथं काय त्यांच्यातलं चूक आहे. सगळे सेनापती हत्तीवरून दिसतात. त्यांनी आपल्या सर्व बरखंदार बंदूकधारी सैनिकांना सांगितलं की तुम्हाला सैनिक टार्गेट नाही, 100 लोकांना सांगितलं की तुमचं टार्गेट फक्त हत्तीवरच सेना. आणि घडलं तसंच. एक गोळी आली, त्यांनी विश्वासरावाचा वेध घेतला आणि तो 16 वर्षाचा मुलगा हत्तीवरून कोसळला. दुसरी गोळी आली, बरोबर तिने जनकोजी शिंद्याचा
वेध घेतला जनकोजी शिंदे. आणि मग हे सदाशिवराव भाऊच्या लक्षात आल्यानंतर सदाशिवराव भाऊनी लगेच ताबडतोब हा धोका ओळखला. सगळ्या सेनापतींना सांगितलं की सगळ्यांनी हत्तीवरून घोड्यावर यायचं. आता सैन्यात काय अफवा पसरली की जर सेनापती दिसत नाही म्हणजे सेनापती गेला. आलं का लक्षात? आणि इथं पानिपतच्या युद्धाची दिशा बदलली. म्हणजे बघा समर्थांचा विचार आला का बरोबर की काळ बघा, वेळ बघा आणि मग ठरवा. तो मात्र तिकडं लबाड, त्याला काही घेणं नाही, मेले तर सगळे मरतील. आता बघा मगाशी सांगितलं की पौरस राजाचा हत्ती उधळला, हत्ती खाली गेला आणि जिंकणारं हिंदुस्थान पराभूत झालं. परंतु बघा कालचीच गोष्ट, आजची गोष्ट की तानाजी मालुसरे पडले तरी देखील सिंहगड स्वराज्यात आला. काय फरक आहे? आलं का लक्षात? 300 वर्षाचा इतिहास पूर्वीचा आणि आपला हा इतिहास बघा की तानाजी मालुसरे पडले युद्धात तरी सूर्याजी पुढे आला आणि सूर्याजींनी सांगितलं की आपण एका व्यक्तीसाठी लढत नाही, आपण राष्ट्रासाठी लढतो. सगळ्यात मोठी गोष्ट समर्थांचं जे तत्वज्ञान आहे ते शिवाजी महाराजांमध्ये कसं दिसतंय तर बघा अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवाजी महाराजांनी आपल्या सर्व सेनापतींना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की बाबांनो प्रत्येकाला जबाबदारी सांगितलेली आहे. तू इथं अफजल खानाच्या सैन्यावर तुम्ही कुठं हल्ला करायचा, तू कुठं करायचा, तू कुठं करायचा, तू कुठं करायचा. अशा वेळेस अफवा पसरेल की शिवाजी राजाची हत्या झाली, मेला आणि तुम्ही माझ्या रक्षणासाठी मी संकटात सापडलोय म्हणून अफवा पसरली म्हणून आपली जागा सोडून पळत येणार याची गरज नाही. प्रत्येकाला शिवाजी राजांनी सांगितले बरं का, लिहून ठेवले ते शिवभारत करायला की शिवाजी महाराजांनी सांगितलं की कोणीही आपली जागा सोडायची नाही. ज्या वेळेस तुम्हाला ती संधी मिळेल त्याच वेळेस तुम्ही तुमचं काम करायचं, तोपर्यंत शांत व्हा. घाई नाही. घाई झाली पानिपत मध्ये. विठ्ठलराव विंचुरकरांचं सैन्य शत्रूचं सैन्य पराभूत होऊन पळत असताना बघत असताना आपलं सैन्य थांबलं नाही, आदेश मानला नाही, शत्रूला जाऊन भिडलं आणि आपल्या सैन्यावर आपल्या तोफांचे गोळे, बंदुकीचे गोळे यायचे. आणि म्हणून पानिपतचं युद्ध बदललं. युद्धाचा परिणाम काय झाला आता बघा. अशा पद्धतीने मग शिवाजी महाराजांनी सांगितलेलं वाक्य फार, मी जरी माझं बरं वाईट झालं तरी आपण हाती घेतलेलं कार्य सोडायचं नाही. तुम्हाला जो योग्य वाटेल त्या सक्षम व्यक्तीला गादीवर बसवून हे राज्य पुढं, आपलं तत्व पुढं, आपलं स्वराज्य निर्मितीचं कार्य पुढं. आज कोण म्हणेल, मी म्हणेल मीच जगलो नाही तर मला राज्याशी काय घेणं आहे. मी आहे तर राज्य आहे आणि राज्य आहे म्हणून मी आहे. मला माझ्याशिवाय राज्य ही कल्पनाच कुठला राजा करत नाही. हा पहिला राजा आहे. तो म्हणतो की आपण विचारासाठी लढतोय, व्यक्तीसाठी लक्षात ठेवा. आणि तसंच घडलं. आणि म्हणून शिवाजी महाराज आणि ते शिवाजी, एक प्रसंग असा आला की शाहिस्ते खान की जो किल्ले जिंकायला येत नाही, 1 लाखाचं सैन्य प्रत्येक खेड जाळून बेचिराग करतोय, प्रजेचं रक्षण कसं करणार. 10,000 सैन्य ते युद्धासाठी ठेवणार का प्रत्येक गावाचं रक्षण, प्रजेचं रक्षण करायला. आणि मग शिवाजी राजा चिंतेत पडला. काय करावं कळना. शाहिस्ते खानाची युद्धनीती बदललेली आहे. तो युद्धाला समोर उभं राहत नाही, तो किल्ल्यावर हल्ला करत नाही. बरं त्याचं 1 लाख सैन्य आहे, माझ्याकडे 10,000 सैन्य, त्याच्याशी समोरासमोर युद्ध करून मी जिंकू शकत नाही. आणि म्हणून रामनवमीच्या आदल्या दिवशी चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी शिवाजी महाराजांनी आपल्या बरोबर फक्त 280 लोक नेमली. किती? फक्त 280 लोक.
आणि तीही एकत्र नाही, त्यांच्याही 10 टोळ्या केल्या आणि ही 20-25 लोकांची टोळी वेगवेगळे बहुरूपी सारखे, कोणी भाजीवाला, कोणी दूधवाला, कोणी फाटीवाला, कोणी वैरणवाला, आणि अशी सोंग घेऊन शस्त्र लढवून सांगितलेल्या वेळेस बरोबर त्या लाल महालाच्या सांगितलेल्या ठिकाणी आले आणि फक्त 1,00,000 फौजेमध्ये शाहिस्ते खान असताना शिवाजी महाराजांनी त्या शाहिस्ते खाना त्या लाल महालात प्रवेश करून शाहिस्ते खानाला मारायचं तर खिडकीतून उडी मारली, 3 बोटं गमवावी लागली. 3 वर्ष स्वराज्याला त्राही हजारो लोकांची कत्तल करणारा शाहिस्ते खान, त्याच्या लक्षात आलं की 1,00,000चं सैन्यही माझं रक्षण करू शकत नाही. 3ऱ्या दिवशी शाहिस्ते खानाला स्वराज्यातून आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पडलं. 1,00,000 लोकांच्या बलिदानातून जी गोष्ट शक्य झाली नसती ती शिवाजी महाराजांनी आपला जीव धोक्यात घालून ही गोष्ट साध्य केली आणि हे आक्रमण परतून लावलं. यामध्ये देखील रामनवमीचा असला दिवस आहे याचीही प्रेरणा. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र लंकेत जाऊन रावणाला वध करतात, तसं शिवाजी महाराजांनी त्या लंकेवर, त्या शाहिस्ते खानाच्या लंकेवर हल्ला करून त्या शाहिस्ते खानाचा वध करण्याचा प्रयत्न केला, त्या अफजल खानाचा वध केला. हे सगळं जर बघितलं तर त्यामध्ये जे काही समर्थांना जे काही सुचलं, हे समर्थांचा राजधर्म असेल, समर्थांचा शास्त्र धर्म असेल, समर्थांचा राष्ट्रधर्म असेल, जो समर्थांनी राष्ट्रधर्म सांगितलेला आहे तो सर्व राष्ट्रधर्म, तो राजधर्म, तो समाजधर्म, तो न्यायधर्म, तो अर्थधर्म, तो शिवाजी महाराजांच्या आचरणात पाहिजे. यासाठी दोघांना भेटण्याची गरजच नाही. ज्या वेळेस तुमची मन जुळतात, लक्षात ठेवा, मी विवेकानंदांचा भक्त आहे, शिष्य आहे, मी तुकोबारायांचा आहे, समर्थ आहे. माझी समर्थांची भेट घालण्याची आवश्यकता नाही. त्यांचं हे ग्रंथ, हे जे साहित्य आहे ना, आणि म्हणून लोक काय करतात मला कळत नाही. हे शब्द ज्ञान आहे, ते सोन्याच्या पानावर लिहा किंवा एखाद्या जुन्या कागदामध्ये लिहिलेला एखाद्या समर्थांचा कृती असेल, त्यातून जे ज्ञान मिळतं ना, ते शब्दातलं ज्ञान महत्वाचं आहे. ते सोन्याच्या पानावर लिहा, नाहीतर कुठल्याही कागदावर लिहा. उगीच नाही ते शब्द आपण विडंबन करतो. आणि म्हणून सांगतो की समर्थांचं संतांनी जे मनामध्ये जे चिंतन केलं होतं, जे प्रभू रामचंद्राचं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेलं विश्वरूप दर्शन आहे, तसं समर्थांचं आणि ते एकमेकाला आपलं रूप दर्शवतात. त्यासाठी त्यांना भेटण्याची गरज नाही. जसं म्हणतात ना, हनुमंताला विचारलं की तुझा राम कुठे आहे, तू माझ्या छातीत राम आहे. आलं का लक्षात? ज्या वेळेस तुमच्या हृदयात राम येतो, तुमच्या मनात राम येतो, तुमच्या कृतीत राम असतो, आणि मग समर्थ त्याला सांगतात की बाबांनो, तुमच्या कृतीत राम येऊ द्या, तुमच्या ध्यानी मनी राम येऊ द्या, तुमच्या कृतीमध्ये, तुमच्या वृत्तीमध्ये, तुमच्या आचरणामध्ये, ह्या सगळ्यात ज्या वेळेस तुमच्यात राम येईल ना, त्यावेळेस हे सगळं जे दुश्चिन्य आहे, जे काय घडतंय, हे सगळं संपुष्टात येऊन आता काय होणार आहे. समर्थांनी सांगितलं आता काय घडलेलं आहे. आनंद वन भुवनी, समर्थांनी सांगितलंय की आता आनंद वन निर्माण झालेलं आहे. आणि समर्थांचं भाग्य किती आहे. समर्थांचं भाग्य एवढं होतं की त्यांच्या डोळ्यात देखत जे त्यांनी स्वप्ने पाहिलं ते त्यांनी समोर घडलेलं पाहण्याचं समर्थ. आणि म्हणूनच समर्थ हे सगळं हा एक आपल्या ह्या महाराष्ट्राच्या, ह्या महाराष्ट्र धर्माला आपण भाग्यवान आहोत. ह्या 3 महापुरुषांनी एकाच काळामध्ये आपल्यासाठी जे कार्य करून ठेवलेले आहे, आणि ते कार्य आज आपण स्मरण करायचं. आणि आजच्या काळाला त्याच्यातून आपल्या मुलाबाळांना सांगायचं, तुला काय शिकायचंय, तुला व्यवसाय, तुला उद्योगधंदा, तुला शिक्षण, तुला ज्यासाठी अभ्यास करतानाही एकाग्र कसं हो, हे समर्थांनी सांगितलं. लक्षात ठेवा,
दररोज सकाळी उठायचं, पांडुरंगापाशी 2 तास बसला आणि परीक्षेला गेला तर पांडुरंग ही पास करणार नाही. त्यासाठी तुला अभ्यास करावाच लागेल. अभ्यास केल्यानंतर तुझ्यामध्ये एकाग्रता येणार. कारण की अभ्यास केल्यानंतर आपण ज्यावेळेस परीक्षेला जातो आणि आपल्या मेंदूमध्ये, आपल्या कॉम्प्युटरमध्ये जे काही साठलेलं आहे ते फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून तुमच्या समोर त्या मेंदूमध्ये ती फाईल ओपन व्हावी लागते. ती जर ओपन झाली नाही सगळं शून्य. आणि ती फाईल वेळेवर ओपन होण्यासाठी आपल्याला चिंतन, एकाग्रता, ध्यान, धारणा याची गरज असते. अभ्यास हा महत्वाचा आहे. अभ्यासाशिवाय या सगळ्याचं महत्व काही नाही. आणि म्हणूनच आपल्याला जगायचं ज्ञान हे समर्थांच्या दासबोधामध्ये आहे. जो कोण या दासबोधाचा आविष्कार, त्याचं चिंतन करेल त्याला कधीही आयुष्यामध्ये कुठलीही विवंचना, त्याला कधीही संकट किंवा त्याला जे काय आहे त्याच्याशी त्याला कधी पश्चात्तापाची भावना, पश्चात्ताप होण्याची अवस्थाच होणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा समर्थांच्या प्रती माझा नतमस्तक होतो. पुन्हा एकदा प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करू. 1-2 मिनिटं. जय जय रघुवीर हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे जय जय रघुवीर